अखंड ऐक्यास पावलो आम्ही। तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार। झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण, झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही। विठ्ठला निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण, झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। या अभंगामधून तुकाराम महाराजांनी आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं आणि वर्तमानात आपण कोणत्या अवस्थेमध्ये स्थित आहोत या दोन अवस्थांचा स्वानुभवात्मक असा विचार मांडलेला आहे। विठ्ठला हा अभंग जरी तुकोबाराने आपल्या कर्तृत्वाच्या संबंधानं, आपल्या स्वानुभवाच्या संबंधानं जरी मांडलेला असला तरी आजची परिस्थिती पाहता, आजचा दिवस पाहता, हा सप्ताह पाहता, जर जोग महाराज आज आपल्यामध्ये असते, त्यांना जर आपण विचारलं असतं की हे सर्व बघून आपल्याला काय वाटतं, तर जोग महाराज एवढंच म्हणाले असते, निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे। कोणतं घर बांध? वारकरी शिक्षण संस्था नावाचं एक निरंजनी घर बांध, त्याच्यामध्ये निराभास आणि पूर्ण समाधानाने राहता येतं। विठ्ठला विठ्ठला अभंगामध्ये वापरलेली पद आणि त्या पदांचे तात्विक अर्थ याचा विस्तार मला खरं म्हणजे या मर्यादित वेळेमध्ये करायचा नाही। साधारण 1 तास माझ्या हातात उरलाय। मला हे ज्ञात आहे, मला हे माहिती आहे, माझ्या परंपरेचे ऋणानुबंध वारकरी शिक्षण संस्थेचे आहेत, त्यामुळं कर्णोपकरणे आणि स्वानुभव अशा दोन्ही अंगानं वारकरी शिक्षण संस्थेबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये ज्या भावना आहेत त्या बोलून दाखवायच्या ठरवल्या तर 1 तास फार कमी आहे, आणि त्या बोलून दाखवायच्या ठरवल्या तर 1 तास फार आहे। 1 तास फार एवढ्या करता की मी बोलून दाखवायच्या ठरवल्या आणि जर बोलायला प्रारंभ केला तर माझ्या मुखातून एकही शब्द निर्माण होणार नाही, प्रकट होणार नाही, इतका सध्या मी भावनात्मक दृष्टीने भारावलेलो। आणि 1 तास कमी पडेल हे एवढ्या करता की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असणारी गुणात्मक परंपरा आणि तत्संबंधानं माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या भावना यांच्यामध्ये कोण मोठं हे ठरवण्याची स्पर्धा अजून चालू आहे। विठ्ठला विठ्ठला आणि मला याची कल्पना आहे, मी जरी त्यांच्या दर्शनाला पात्र ठरलो नसलो तरी माझ्या आजोबांकडून, माझ्या वडिलांकडून मी वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मामांच्या बद्दल ऐकून आहे। मला माझे श्रद्धेय, माझं श्रद्धास्थान परमपूज्य गुरुवर्य बोधे बाबा हे वारंवार सांगत असतात की मामांचा स्वभाव हा असा होता की ते कोण कीर्तनकार आहे हे बघून घड्याळ घेऊन कीर्तनाला बसत असत। वेळेचे इतके काटेकोर, आणि तीच सवय वैकुंठवासी गुरुवर्य महाराजांनाही होती। त्यामुळे 8चं प्रवचन 8ला सुरू व्हायचं आणि 9च्या ठोक्याला संपायचं, याचा अनुभव असणारी अनेक मंडळी माझ्या समोर आहे। त्यामुळे मला याची जाणीव आहे की वारकरी शिक्षण संस्था ही वेळेशी तेवढ्याच तन्मयतेने बांधली गेलेली आहे। त्यामुळे उशिरा जरी सुरू झालेलं असलं तरी संपवायचं मात्र वेळेवर, याची जाणीव माझ्या अंतःकरणामध्ये जागृत आहे।
कुठली तरी एक वेळ पाळावी या मताचा मी आहे. कुठली तरी एक पाळावी म्हणजे निदान पुढच्या कार्यक्रमांना तरी सोयीचं जातं. आपला कार्यक्रम 1 तास मला बोलायला कमी मिळालं याचं दुःख होण्यापेक्षा याचा आनंद मला जास्त आहे. कारण एवढ्या थोर मंडळींसमोर 1 तास बोलणं ही सामान्य गोष्ट नाही. त्यामुळे मला बरंच आहे, 1 तास कमी झाला, अजून 10-15 मिनिटं कमी झाले तरी मला आनंद आहे. कारण हे एवढं सगळं वैभव, ही सगळी टाळकरी आदरणीय गुरुजन मंडळी, तो नाद, तो पखवाजाने सांभाळलेली लय, टाळांचा नाद, हे सगळं कानावर पडल्यावर असं वाटतं की आपण बोलूच नाही, हेच चालू ठेवावं 2 तास. इतका आनंद आहे खरं म्हणजे याच्यामध्ये. परंतु मी जरी मामा घड्याळ घेऊन बसत असले तरी आजचे विद्यमान अध्यक्ष परमपूज्य गुरुवर्य संदीपान महाराज हे काही घड्याळ घेऊन बसत नाही. याचं महत्वाचं कारण ते आमच्या मराठवाड्यात आहे. आणि नाही, हा वाद नाही ना काही, मग काय हरकत, हा काही नाही ना, मग काय. कारण आम्ही काकांच्या वारीला बघतो. मी काकांच्या वारीला, गरोबा काकांच्या वारीला श्री क्षेत्र तेरला जातो तेव्हा माझी जाण्याची वेळ नक्की नसते, माझी कीर्तनाची वेळ नक्की नसते. पण आमचा मराठवाडा जेव्हा कीर्तन सुरू होईल तेव्हा प्रेमाने बसतो. त्यामुळं महाराजांची मला जाणीव आहे. ते काही घड्याळ घेऊन बसले नसतील पण तरी मनात त्यांच्या धुकधुक असेलच की हे जर 9ला संपलं नाही तर काय करायचं. पण मी आपल्याला जास्त त्रास देत नाही, आपल्या श्रोत्यांनाही त्रास देत नाही. थोडी जी भूमिका माझ्या अंतःकरणामध्ये या अभंगाच्या आणि संस्थेच्या संबंधाने तेवढी मांडतो आणि थांबतो. 1 तास अवघा हातात आहे. त्या सर्व 1 तासामध्ये माझा सर्व विचार मी कसा बसा बसवण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये आपला स्वानुभव सांगतो, आपलं कर्तृत्व सांगतात. आपण भूतकालामध्ये काय केलं आणि वर्तमानामध्ये आपण कोणत्या अवस्थेमध्ये आहोत याच्या भूमिका तुकाराम महाराजांनी तत्वभूमिकेतून या अभंगामध्ये मांडल्या. त्याचा थोडासा थोडीशी त्याची भूमिका, थोडीशी त्याची पार्श्वभूमी सांगतो आणि पुढे चलतो. संतांचं जीवनचरित्र आपण पाहिलं तर त्यांच्या जीवनचरित्रामध्ये परिपूर्ण अशा भूमिकेला प्राप्त झाल्यानंतर, सिद्ध अशा भूमिकेला प्राप्त झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या अभंग वाणीचा आपण अंतर्मुखून विचार करू तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की सिद्ध दशेतून प्रकट झालेले हे जे तुकोबारायधिक महात्म्यांचे अभंग आहेत, हे सगळे अभंग 2 कालाचा विचार करणार आहेत. एक भूतकालाचा विचार आणि एक वर्तमानाचा विचार. कालसंबंधाने मी आपल्या समोर एक गणित फक्त मांडतो आणि पुढे चालतो आणि त्याची कारण मीमांसाही थोडीशी करतो. या जगतामध्ये काही लोक असे आहेत की ते फक्त एका कालामध्ये चालतात. काही लोक असे आहेत की जे 3ही कालामध्ये म्हणजे भूतकाल, वर्तमान आणि भविष्य या 3ही कालाचं चिंतन करून जगतात. 2 कालाचा विचार करणारे 2 प्रकारचे लोक या जगतामध्ये आपल्याला आढळून येतात. अगदी सामान्य परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर जीव हा 3 कालामध्ये जगतो, मूर्ख हा एका कालामध्ये जगतो, विवेकी पुरुष आणि संत महात्मे हे दोघेही 2-2 कालामध्ये जगत असतात. विठ्ठला त्याचा भावसंबंध, त्याचा अनुबंध हा जर भूत अथवा भविष्याशी जोडला गेला नसेल तर तो वर्तमानातला विचार हा सुद्धा केवळ व्यर्थ ठरतो, ज्याच्यामुळे मनुष्य हा मनुष्यत्व हरवून केवळ जनावराच्या रूपाला प्राप्त होतो. मी थोडी भूमिका विशद करतो. काही लोक असे आहेत की ते फक्त भूतकालात जगतात, त्यांना फक्त जुनं आठवत राहतं. मागे घडलेला किंवा गेलेला आनंदाचा अथवा दुःखाचा काळ हे ते आठवत बसतात. त्याचा वर्तमानाशी काय अनुबंध आहे याचं चिंतन करायला दुर्दैवाने ते लोक तयार होतात. फक्त जुनं आठवायचं, फक्त जुनं आठवायचं. मागे असं होतं, मागे तसं होतं. काही काही लोकांना आता वयोवृद्ध मंडळींना, मी नावं ठेवत नाही, परंतु वयोवृद्ध मंडळींना आता ही सवय लागली की काही घडलेलं दिसलं की ते म्हणतात आमच्या काळात असं नव्हतं. ही एक सवय आहे, म्हणजे त्याच्यात त्यांचा दोष नाहीये, पण त्यांना जुनं आठवत राहतं आणि त्या काळामध्ये ते रममाण होत राहतं. फक्त जुनं, फक्त जुनं. परंतु भूतकाळ हा असा विचित्र काळ आहे. आपण जर काळाच्या आणि तत्वज्ञानाच्या दोन्ही भूमिकेवर याची मीमांसा केली तर आपल्याला हे लक्षात येईल की भूतकाळ हा असा विचित्र काळ आहे की तो चांगला जावो अथवा वाईट जावो, तो वर्तमानात कधीही समाधान देत नाही. ऐका, तो वर्तमानात
कधीही समाधान देणार नाही भूतकाळ। एखाद्याचा भूतकाळ हा अतिशय वाईट विपन्न अवस्थेमध्ये गेलेला असेल आणि वर्तमानात जर प्रारब्धवशामध्ये प्रयत्न करून जर त्याला काही संपन्न अवस्था प्राप्त झालेली असेल तर वर्तमानातल्या संपन्नतेचा विचार करण्याच्या ऐवजी तो आपल्याला हे सांगतो की आज हे सगळं दिसतंय तुम्हाला, परंतु एक काळ असा होता की आम्हाला फुटपाथवर झोपावं लागतं, एक काळ असा होता की आम्हाला फार वाईट अवस्थेत दिवस काढावे लागले। अहो त्या काळामध्ये आम्हाला खायला भाकर तुकडा नव्हता, केवळ भूतकाळ आठवत। आणि ज्यांचा भूतकाळ हा संपन्न अवस्थेमध्ये गेला आणि दुर्दैवाने वर्तमानामध्ये जर दारिद्र्य अवस्था आली असेल तर तोही मनुष्य सांगतो, महाराज आज असा दिवस आहे, पण एक काळ असा होता आमच्या घरातून सोन्याचा धूर निघत। म्हणजे जुनं चांगलं आठवलं तरी ते वर्तमानात त्रास देतं आणि जुनं वाईट आठवलं तरी ते वर्तमानात त्रास देतं। जुना काळ फार वाईट गेला पण वर्तमानात आनंद आहे ना, तो भोगायचा नाही, ते आठवायचं आणि पुन्हा दुःख प्राप्त करून घ्यायचं। वर्तमान चांगलं वाईट आहे ना, जुना काळ चांगला होता ना, पण आता आम्हाला तसा काळ नाही, याचं दुःख करत बसत। भूतकाळ कधी समाधान देत आणि मूर्ख मनुष्य हा दुर्दैवाने फक्त भूतकाळाचं चिंतन करत बसेल तर त्याच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही प्राप्त होणार नाही। एक काही लोक फक्त वर्तमानाचं चिंतन करतात, आज काय बघावं, आज काय बघा, काय भविष्याचं चिंतन करत बसतात, उद्याचं कुणी दाखवलंय तुम्हाला, आणि ही फार मोठी सोय आहे सध्याच्या काळात। दुर्दैवानं सकाळी आज विषय झालाय, मी सकाळच्याही कीर्तनामध्ये होतो, मी रामायणाच्याही चिंतनाला बसलो होतो, प्रवचनालाही मी होतो। मला हा विषय पुन्हा पुन्हा आदरणीय दादाने हा विषय मांडलाय। काही गोष्टी बुद्धीच्या भूमिकेतून आणि काही गोष्टी भावनेच्या भूमिकेतून असतात। तर अलीकडच्या काळामध्ये हे बुद्धिवादाचा जो प्रसार झाला, या बुद्धिवादामध्ये फक्त वर्तमानालाच महत्त्व आहे। हे लोक त्याचं चिंतन कधी भविष्याचं करत नाही। वर्तमान काय आहे याचा विचार भविष्यासाठी करावा लागतो, वर्तमान काय आहे याचा विचार भूतकालीन चुका होऊ नयेत याच्याकरता करावा लागतो। याच्याशी काही घेणं देणं नाही, फक्त आज एवढंच बघा। बुद्धिवादाचा नवीन विचार मी काय सांगतो हे कदाचित नवीन मंडळींना जास्त कळेल, पटकन कळेल। आता हे बुद्धिवादाचं स्वरूप काय आहे याच्यावर वेळ वाया घालवायची माझी इच्छा नाही आणि बुद्धिवाद्यांवर कीर्तन करावं इतके अजून ते मोठे झाले नाही, त्यामुळे मी फारसा वेळ, पण मी माझ्या दृष्टीने महाराज मी बुद्धिवादाची व्याख्या करून ठेवली। बुद्धिवादी पूर्वीचा काळ होता, स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरे बुद्धिवाद मांडणारीच मंडळी, आपण इतिहास जर पाहिला। मला त्या काळाबद्दलही बोलायचं नाही, त्या विचारवंतांबद्दलही बोलायचं नाही, पण सध्याच्या काळामध्ये मी बुद्धिवादाची व्याख्या करून ठेवली। बुद्धिवादी कोण आहे? माझ्या दृष्टीनं ज्याच्या बुद्धीबद्दल वाद आहेत तो बुद्धिवादी। कारण सध्याची अवस्था आजची तरी याची, त्यांना धर्म नको, त्यांना देव नको, त्यांना संत नको, संत वाङ्मय नको, संत वाङ्मयाची मीमांसा नको, तत्संबंधाने निर्माण होणारी श्रद्धा नको, त्यांना नामावरचा विश्वास नको, त्यांना काय आहे तर फक्त वर्तमान। आज मिळालेलं भोगा चार्वाक हा खरा अर्थाने बुद्धिवादी होता। यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कृता। भविष्य कुणी सांगितलंय तुमचं? अरे मागचं विसरून जा, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम, तरी हा चार्वाक बरा, कारण जुना होता। नवीन जर चार्वाक असला तर यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा सुराम पिबेत असं म्हणाला। परंतु आपलं भाग्य चांगलं, निदान तब्येतीला चांगलं असणारं घृतम तरी तो म्हणतोय, हे तरी आपलं भाग्य आहे। आणि सुदैवानं अजून सर्वदर्शन संग्रहातला हा श्लोक प्रक्षिप्त म्हणणारा विचारवंत जन्माला नाही। विठ्ठला विठ्ठला फक्त वर्तमानात जगतात। महाभारताने चिंतन केलं नाही असं। शोच काले शुचम मात्वम, जुन्या काळातला काय घडलं त्याचा शोक करू नको। हर्ष कालेच माहर्ष, वर तुला काय भविष्यामध्ये आनंदाचा काळ निर्माण होईल, आज जो काळ निर्माण झाला आनंदाचा त्याचा आनंद करू नको, भूतकाळाचा शोक करू नको, वर्ता काय आनंदाचा आनंद मानू नको। आनंद काही प्रसंग प्राप्त झाले असतील तर अतीत अनागतम हितवा प्रत्युत्पन्नेन वर्तय, महाभारत बोल। अतीत अनागतम हितवा दोन्हीचाही त्याग कर, अतीताचाही त्याग कर, अनागताचाही त्याग कर, हितवा आणि काय कर प्रत्युत्पन्नेन वर्तय, वर्तमानात जी आहे तसं वाग, बाकीचा विचार करू नको। हे सांगणारं महाभारत कोणत्या भूमिकेतून सांगता आहे याचा विचार केला पाहिजे। सोडून द्या
काही लोक फक्त भविष्य, फक्त वर्तमानाचा विचार करतात. वर्तमानाचा विचार करणारं कोण आहे सांगू का मी आपल्याला? जनावर आहे, जनावर. त्याला भविष्याचा विचार नसतो, त्याला भूतकालाचा विचार नसतो. तो फक्त वर्तमानात भोग्य पदार्थ काय आहे आणि मला त्याची गरज किती आहे एवढंच बघतो, बाकी काही. कल्पना करा, एखाद्या म्हशी समोर जर तुम्ही 50 पेंड्या कडबा टाकल्या, म्हशी रेड्यासमोर, काय जे असेल, सध्या जरा समानतेचे दिवस आहेत म्हणून कुणाला एकदम बोलता येत नाही, जाऊ द्या. अहो खरंच आहे, समानतेचे दिवस आहेत, पुन्हा एका स्त्री किंवा पुरुष असं बोलता येत नाही दोघांनी. म्हणून म्हैस किंवा रेडा काय जे असेल ते, तर त्याच्या समोर जर आपण एकदम, असू द्या, नाही मला एवढंच म्हणायचं की माझ्या शब्दाने आपल्याला सगळंच घरातलं आठवलं पाहिजे असं म्हणणं. आपण वर्तमानात राहा. आता मी काय सांगतोय तेवढंच आहे, चिंतन करा ना. गंमत काय आहे बघ, एकदम 50 पेंड्या कडबा टाकला तर म्हैस असं म्हणते का, मालक 50 पेंड्या कशाला टाकलाय? सध्या पेंड्याचा भाव काय तुम्हाला माहिती आहे का? अहो एवढ्या मी कधी खाल्ल्या नाहीत, मला आता भूक नाहीये, मी सकाळी सकाळी माझं झालंय सगळं खाऊन, आणि आता पुन्हा एवढं जर एकदम मी खाल्लं तर पुन्हा संध्याकाळी काय, मला उद्या काय, हा प्रश्न राहील. असं करू नका, 4-2 मला टाका, उरलेल्या उद्याच्याला ठेवा. म्हैस म्हणते काय? म्हैस म्हणणार नाही कधीही असं, रेडा सुद्धा कधी असं म्हणणार नाही, बैल सुद्धा कधी असं म्हणणार नाही. नाही मला काय, त्याला फक्त एवढं कळतं हे खाण्याचा पदार्थ आहे, मी खाल्लं पाहिजे. वर्तमानात राहणं हा प्राण्याचा धर्म एक. आणि तिसरा एक वर्ग असा आहे जो फक्त भविष्याचं चिंतन करतो, फक्त पुढचं, उद्या काय होईल, उद्या काय, नित्य उठून या, बस दुसरं काही नाही. त्याला वर्तमानात कष्ट कर ना, तुला उद्याची चिंता राहणार नाही. पण त्याला आज वर्तमानात कष्ट करायचे नसतात, पण उठून या खावयाची चिंता मात्र कष्ट न करता रात्री झोपताना त्याच्या अंतःकरणामध्ये उदित होत असते. त्याला फक्त भविष्य, फक्त पुढे, फक्त. आम्ही शाळेत असताना आम्हाला एक धडा होता महाराज हिंदीत. आता तुमच्या एवढे हिंदी माझं काही चांगलं नाही, आपण तर रामायणच करताय हिंदीमध्ये, पण आम्हाला हिंदी, मला लक्षात येतो धडा, शेख चिल्ली. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल, शाळा सुटून बरेच दिवस झाले तरी, म्हणजे खूप झालं ना, आता वय खूप झालं, शाळा 10वी 12वी सुटली असेल तर खूप दिवस. तर शेख चिल्ली नावाचा एक माणूस होता, काही कष्ट करायचा. तर कुठेतरी एकदा हमाली वगैरे करताना एका श्रीमंत माणसाने त्याला 5, 25, 50 पैसे दिले. काळामध्ये किंमत आहे. त्या 50 पैशाचं आता काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्याने दूध विकत घेतलं. शेजारच्या गावामध्ये जाऊन दूध विकावं, त्या उपायात त्याचा रुपाई येईल, मग अजून काही करावं अशा विचारामध्ये दूध घेतलं मडक्यामध्ये. त्या काळामध्ये भांडी काही नव्हती, मडकं ते घेतलं, निघाला. त्याला लक्षात आलं बाजारात शेजारच्या गावचा संध्याकाळी भरतो, आता दुपार आहे, घरी जाऊन जरा विश्रांती घेऊ, संध्याकाळी बाजारात. दुधाचं मडकं घेतलं, ते वर टांगून ठेवलं, खाली पडून विचार करायला लागला, आता या 50चे 1 रुपये होईल, 1 रुपया झाला की त्याचंही दूध घेऊ, अजून विकू, त्याचे 10 होतील. असं करता करता आपल्याजवळ हजारो रुपये होतील. पुष्कळ पैसे तयार झाले की आले की मग आपण दुधाचा व्यापार स्वतःचा सुरू करू, त्याच्यातून जास्त पैसे येतील, मग त्याच्यातून आपली स्वतःची डेअरी आपण सुरू करू, त्याच्यातून अधिक पैसे येतील, मग आपण श्रीमंत होऊ. मग कोणता तरी एखादा श्रीमंत मनुष्य त्याची मुलगी आपल्याला देईल, आपलं लग्न होईल. लग्न झालं की मी ऑफिसमध्ये काम करत बसलेलं असेल, मग लग्न झालं की मुलं होतील, 4-5 मुलं आपल्याला असतील, म्हणजे 10-15 वर्षामध्ये मुलं होतील. ती मुलं झाली की मग एके दिवशी मी ऑफिसमध्ये काम करत बसलेलं असेल, माझी मुलं येतील, मला काम करू देणार नाही, आणि मग मी त्या बायकोला सांगेन, अगं मुलांना घेऊन जा बरं जरा लांब. बायको काही ऐकणार नाही, मला खूप राग येईल, मग मी उठेन आणि बायको ऐकत नाही म्हणून तिच्या कमरेत लाथ मारली, म्हणून जी लाथ मारली ती वरच्या मडक्याला लागली, मडकं फुटलं. माझा दृष्टांत संपला. केवळ भविष्याचं चिंतन जो करतो आहे तोही असाच वेळ आहे. म्हणून संत महात्मे आपल्याला कधी अशी भूमिका सांगत नाही. एक वर्ग. दुसरा वर्ग तिन्ही काळात जगणारा जो सामान्य माणसाचा वर्ग आहे, ज्याला भूतकाल आहे, ज्याला वर्तमान आहे, ज्याला भविष्य आहे. विस्तार करण्याचं कारण नाही, एका वाक्यामध्ये बोलून जातो. भूतकालाचं स्मरण, वर्तमानाची जाणीव आणि भविष्याचं चिंतन करणं हा जीवाचा स्वभाव आहे. विठ्ठला विठ्ठला तिसरा वर्ग आहे तो 2 कालामध्ये जगणार, जो विवेकी पुरुषाचा आहे, ज्याला भूतकाल आहे,
ज्याला वर्तमान काल आहे आणि ज्याला भविष्य, तो भूतकालाचा विचार करत नाही. विवेकी पुरुष विचार करतो, झालं मागचं आयुष्य आमचं चांगलं गेलं नाही, वाईट गेलं, झालं ठीक आहे ना, परंतु माझं आयुष्य वाईट गेलं याचं चिंतन मी आजही करत बसेन तर आजही मला काही करता येणार नाही. जाऊ द्या, झालं गेलं विसरून जावं. त्या सगळ्या केलेल्या दुर्घटनांची, घडलेल्या दुर्घटनांचं स्मरण करत बसण्यात तात्पर्य नाही. अजूनही आपल्या सुधारणेला वाव आहे. झालं, जुनं विसरून जाऊ आपण आणि जुन्याचा त्याग करून इथून तरी का होईना पण नव्यानं आपण आपल्या जीवनाला प्रारंभ करू. आता जुन्या चुका करायच्या नाही, आता काही करायचं नाही. जुनं जे जे आपण केलं आणि ज्याच्याने आपल्याला त्रास झाला त्या सर्वाचा त्याग करायचा आणि आजपासून, इथून, आत्तापासून नामचिंतनाचा आधार घेऊन आपलं जीवन घडवायचं आणि आपलं जीवन संपन्न करायचं. आज नाम घ्यायचं आणि उद्या संपन्नता जीवनाची प्राप्त करून घ्यायची. या वर्तमान आणि भविष्य कालामध्ये विवेकी पुरुष जगत असतो. तो भूतकालाचं चिंतन करत नाही. जाऊ द्या, झाला भूतकाळ, गेली 60 वर्ष अशीच, नामजप केला नाही, काही केलं नाही, काही केलं नाही. ऐकिले गायले गीत, हरी निराज सांडिले गीत, हरी निराज सांडिले गीत, नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा. भूतकाल गेला ना माया. आयुष्याची 60 वर्ष गेली, ज्ञानेश्वरी हातात घेतली नाही, गाथा नाही, हरिपाठ नाही, नामचिंतन नाही, रामकृष्ण हरी नाही, पंढरपूरची वारी नाही, गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही. गेली, पण गेली ती गेली ना. आता ती आठवून परत येणार आहेत का? विचार करून जर आज ठरवलं तर आजचा दिवस हा सुद्धा माळ घालण्याकरता सोयीचा दिवस, आजचा दिवस रामकृष्ण हरी म्हणण्याकरता सोयीचा दिवस. आत्ता नाही, आत्ता इथं. अष्टावक्र गीतेच्या सुरुवातीला पहिल्या अध्यायामध्ये जनक राजाने जेव्हा विचारलं अष्टावक्र मुनींना की महाराज मी कधी मुक्त होईल मला सांगा, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझं. जनक मुनी विचारतात अष्टावक्रांना, महाराज मी कधी मुक्त होईल मला सांगा. त्यावेळेला अष्टावक्रांनी दिलेलं उत्तर जर आपण बघितलं तर ते सगळ्या विवेकी पुरुषांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं उत्तर. अष्टावक्र मुनी असं म्हणाले, पहिल्या अध्यायामध्ये अष्टावक्र गीतेचा हा विचार मांडले. अष्टावक्र मुनी असं म्हणाले, यदि देहम पृथक्कृत्य चिती विश्राम्य तिष्ठसी अधुनैव सुखी शांतो बंधमुक्तो भविष्यसी. यदि देहम पृथक्कृत्य, देहाला जर स्वतःपासून बाजूला काढशील, चिती विश्राम्य तिष्ठती, तुझं चित्त जर एका ठिकाणी शांत बसेल तर आत्ता आणि इथं तू मुक्त झालास म्हणून समज. वेगळं चिंतन करायचं कारण नामचिंतनाचा परिणाम आहे. आत्ता आणि इथं, झालं गेलं विसरून जा, पण आत्ता आणि इथं आपल्याला भगवत कृपा, संत कृपा संपादन करण्याची संधी जर परमात्मा देत असेल तर आत्ता आपण चिंतन करावं आणि भविष्यामध्ये आपण मुक्त व्हावं. या 2 कालाचा विचार विवेकी पुरुष करतो आणि संत महात्मे 2 कालाचा विचार करतात. संतांना एक भूतकाल असतो आणि संतांना वर्तमान काल असतो. संतांना भविष्य नसतं. विठ्ठला विठ्ठला चिंतन करतात, एका कालात अडकत नाही. पंचतंत्रामध्ये विषय अनागत विधाताच प्रत्युत्पन्नमतिस्तथा द्वावे ते सुख मेधेते दीर्घसूत्री विनश्यती. दीर्घसूत्री विनश्यती असा परिणाम होतो. जो दीर्घसूत्री आहे, जो नेहमी नुसतं चिंतन करत बसतो, विनश्यती त्याचा नाश होतो.
अनागत विधाता आणि प्रत्युत्पन्नमती हे दोघे जण सुटतात, दोघांना सुख प्राप्त होतं. त्याच्या मागे पंचतंत्रातली कथा सांगून मी आपला वेळ घेत नाही. संत महात्मे दोन काळामध्ये जगतात. संतांना एक भूतकाल असतो आणि संतांना वर्तमान काल असतो. संतांना भविष्य नसतं असं मी म्हणालो. याचं कारणही मी आपल्याला सांगतो की वर्तमानात प्राप्त झालेली, संतांना प्राप्त झालेली, त्यांच्या साधनेने प्राप्त झालेली अवस्था इतकी परिपूर्ण आणि व्यापक असते की त्याच्यामध्ये परिवर्तन घडण्याची शक्यता नसते. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे संतांचा भूतकाल आणि संतांचं वर्तमान एवढंच बघावं. संत काय केलं हे सांगतात आणि वर्तमानात त्याचा परिणाम सांगतात. दुसरं काय? याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता. भूतकाल कशा करता? शेवटचा दिवस गोड व्हावा हे उद्दिष्ट ठेवून आम्ही भूतकालामध्ये खूप अट्टहास केला. परिणाम काय झाला? आता निश्चिंतीने पावलो विसावा. वर्तमान काल संपलं. याच्या पुढे भविष्याचं चिंतन संत जीवनामध्ये आपण करू शकत नाही. आणि संतांच्या जीवनातल्या या दोन कालाचा संबंध जगद्गुरु शंकराचार्यांनी गीता भाष्याच्या 2ऱ्या अध्यायाच्या उपोद्घातामध्ये चिंतन केलं. मी फक्त भूमिका सांगतो, वाक्य सांगत नाही, विस्तार करत नाही. भूमिका आचार्याने मांडलेली अशी आहे की संत महात्मे फक्त भूतकाल आणि वर्तमानामध्ये जगतात. त्यांना भविष्य नसतं. पुढं काय होणार आहे ह्याच्यापेक्षा वेगळं काही होणारच नाहीये तर पुढं काय व्हायची चिंता करतात. याच्यापेक्षा पुढं काही वेगळं होणार असेल तर भविष्य काळाला अर्थ आहे. वर्तमानात जर पुढे येणार असेल तर पुन्हा भविष्य काळ बदलला हे म्हणण्याचं कारण नाही ना. ज्ञानोबारांची भाषा एका वाक्यामध्ये सांगतो आणि पुढे चल. जे मरणा अलीकडे मज मिळवणे गेले पुढे. आता पुढे काय होईल? जे मरणी आणि तिकडे जातील केवी ते पुढे काही त्याच्यात बदल होणार आहे. मरणा अलीकडे जे मला प्राप्त झाले, एक लक्षात ठेवा, जीवनमुक्ती ज्याला प्राप्त झाली तो 100% विदेहमुक्त आहे. विठ्ठला भविष्य दृष्टीनं वर्तमानात प्राप्त झालेल्या अवस्थेचे हेतू कदाचित वेगळे सांगता येतील. म्हणून जीवनमुक्त आणि विदेहमुक्त या दोघांचा विचार करताना विदेहमुक्तापेक्षा जीवनमुक्ताच्या ठिकाणी 5 गोष्टी जास्त मानल्या गेल्या शास्त्राकडून. 5 गोष्टींचं अधिक चिंतन केलं गेलं. काय काय तो करतो? काय ज्ञानरक्षा, तप, विसंवादाभाव, दुःख निवृत्ती, सुखाविर्भाव या 5 गोष्टी विदेहमुक्तापेक्षा जीवनमुक्ताकडे अधिक्यानं मानल्या गेल्या. विस्तार करण्याचं कारण नाही. परंतु अशा पण हे भविष्य नाही ना.
ज्ञानरक्षा हे जीवनमुक्ताचं भविष्य नाहीये. तप हे जीवनमुक्ताचं भविष्य नाहीये, ते त्याचा भूतकाल आहे. त्यांनी केलेल्या तपाचा आजचा परिणाम. स्वरूपाची या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे विरा ते चित्त. या तपाचं चिंतन स्वरूपाची या प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे त्याने मागे केली आहे, म्हणून वर्तमानात त्याला ही अवस्था प्राप्त होती. त्याला भविष्य नाहीये, लक्षात घ्या. म्हणून संत महात्म्यांना भविष्य नसतं, फक्त भूतकाल आणि वर्तमानात ते जगतात. आणि याचं महत्वाचं कारण आचार्याने त्याची संगती लावून दिली आहे. तोही विचार अत्यंत महत्वाचा आहे. याच्याशिवाय तुकोबाराय निरंजनी आम्ही हे म्हणणार नाहीत, म्हणून फक्त मला ही संगती तिथपर्यंत आणून सोडायचं. त्याचं कारण असं, आचार्याने असं म्हटलंय दुसऱ्या अध्यायामध्ये, संतांचा भूतकाल हे साधकाचं वर्तमान असतं आणि संतांचं वर्तमान हे साधकाचं भविष्य असतं. संत, मी पुन्हा एकदा सांगतो, संत महात्म्यांचा भूतकाल हे तुमचं माझं वर्तमान असलं पाहिजे आणि संतांचं वर्तमान हे तुमचं माझं भविष्य असलं पाहिजे. लक्षात घ्या. संत महात्मे जुन्या मागच्या काळामध्ये त्यांनी काय साधना केली ती आज आम्ही केली पाहिजे. आणि संत आज ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत पोहोचण्याचा उद्या आम्ही प्रयत्न केला पाहिजे. जोपर्यंत हे घडणार नाही तोपर्यंत संत महात्म्यांच्या सांगण्याला अर्थ राहत नाही. आणि म्हणून आपण मागे काय केलं आणि वर्तमानात काय मिळालं या दोन्हीचं चिंतन संत महात्म्यांच्या वाङ्मयामध्ये, विशेषतः सिद्ध दशेमध्ये गेल्यानंतर प्रकट झालेल्या वाङ्मयामध्ये आपल्याला विशेषत्वानं दिसून येतं. आणि त्याच अंगानं आपलं भूतकालातलं कर्तृत्व आणि वर्तमानात त्याचं फल काय आहे याचं चिंतन तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. सामान्य माणसाला पटावं, सामान्य माणसाला ते सहजतेने कळावं, कारण कळल्याशिवाय मनुष्य तिकडे प्रवृत्त होणार नाही. आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवण्याची होती, मग ते वाचा देखी, नंतर ते करासी हे नंतर होत राहील. पण आधी आम्हाला ते पटलं पाहिजे, आमच्या बुद्धीला पटलं पाहिजे. काय आहे? आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवण्याची. असं मन असा जरी शब्द वापरलेला असला तरी इथं मन नाही, हे मन हे संपूर्ण अंतःकरणाचं उपलक्षण म्हणून घ्यावं लागतं, तर त्याची संगती लागते. कारण बुद्धीला पटावं लागतं तर प्रकट होतं, नाहीतर होत नाही. किती ज्ञानोबारांची किती प्रमाणे मी आपल्याला सांगू. ज्ञानेश्वरी वाचतो आपण, पारायणही करतो. ज्ञानोबारांनी चिंतन केलंय, हे जे मडके वगैरे कुंभार तयार करतो की नाही, हे काही जमिनीतून आयते निर्माण होतात का भूमी आतोनी स्वयंभ, काय घडे गाडगे याची निगती कोंब. मग ते कुठून येतं? कुलाल मतीचे गर्भ उमटले. की मती शब्द वापरला, मती बुद्धी शब्द वापरला. म्हणून हे सगळं मन मनवण्याची म्हटलं तरी मन हे सर्व अंतःकरणाचं उपलक्षण म्हणून स्वीकार. जाऊ दे, ते विस्ताराचे वेगळे विषय, पण मी का बोलतो आपल्याला तेवढं लक्षात घ्या. आधी आपल्याला ते कळलं पाहिजे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी आपलं कर्तृत्व आणि वर्तमानातलं समाधान हे तुम्हाला आम्हाला पटावं याच्याकरता एक छानसं रूपक केलं. हा अभंग रूपक अलंकाराचं उदाहरण म्हणून आपल्याला देता येईल. कशाचं रूपक आहे? एक घराचं रूपक तुकोबाराय करतात. आणि तुकोबाराय सांगतात, आमच्या मागच्या कर्तृत्वामध्ये आम्ही काय गाजवलं असेल तर आम्ही निरंजन स्थानामध्ये जाऊन घर बांधलं. अभंगाच्या पहिल्या
असे निरंतर काय केलं आपण? निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे. तुकोबाराय बोलतात, आम्ही काय केलं? आम्ही घर बांधलं. तुकाराम महाराजांनी घर बांधल्याचं वर्णन तुकाराम महाराज करतात. संत महात्म्यांचं कर्तृत्व हे जरी भूतकालीन असलं, वर्तमानातली अवस्था ही जरी परिपूर्ण असली, तरी त्या कर्तृत्वाचा वर्तमानातल्या कोणत्याही कर्तृत्व संपन्न जीवाशी तुलनात्मक विचार होऊ शकत नाही. ऐका, मी थोडं अजून एक भूमिका सांगतो, तेवढी ऐका. संतांचं कर्तृत्व हे भूतकालीन असलं, पुन्हा एकदा सांगतो मी वाक्य, थोडंसं मागे पुढे होईल पण ऐका. संतांचं कर्तृत्व हे भूतकालीन असलं आणि वर्तमानातली अवस्था जरी परिपूर्ण अवस्था असली, तरी त्या भूतकालातल्या कर्तृत्वाची तुलना वर्तमानातल्या कोणत्याही कर्तृत्व संपन्न जीवाशी होऊ शकत नाही. माझं वाक्य जरा स्पष्ट आहे, पण लांब असल्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. संतांच्या कर्तृत्वाचा विचार आणि जीवाच्या कर्तृत्वाचा विचार याची तुलना होऊ शकत नाही. आम्ही निरंजनी घर बांधणारे या जगात कमी नाहीत, पण एक एक शब्द जर लक्षात घेतला तर ते मात्र इतरांच्या ठिकाणी बसत नाही. घर बांधणारे पुष्कळ, काही जणांचं आयुष्यच घर बांधण्याचं. मी बघितले तसे, त्यांचं आयुष्यच घर बांधण्यात गेलं. आणि मानवी जीवनाचा थोडासा सांसारिक अंगाने जर विचार केला तर आपल्या एकूण जीवनाच्या स्थैर्याचा विचार करताना माणसाच्या डोक्यात जो पहिला विचार येतो तो घराचा असतो. एखाद्याला आपण जर विचारलं का हो बरं चाललंय तुमचं, तो म्हणतो बाकी बरं आहे हो, पण अजून घर नाही माझं. सगळ्यात मुख्य अडचण तिथं होत. म्हणजे स्वाभाविक विचार आहे, याच्यात दोष आहे असं मी म्हणत नाही, पण कुठेतरी माणसाच्या अंतःकरणामध्ये जी स्थैर्याची भूमिका असते त्या भूमिकेला विश्वास देणारा शब्द जर कोणता असेल तर तो एक घर. घर झालं पाहिजे. गाडी ते होईल हो नंतर, लग्न ते तर घराशिवाय होतच नाही हो. घर झाल्याशिवाय कोण मुलगी देईल आपल्याला? लग्न विग्न होत राहील नंतर, बाकीचं होत राहील सगळं, पैसे मिळत राहतील नंतर, उद्योगधंद्याचं बघू. आधी स्वतःचं घर असलं पाहिजे. आधी स्वतःचं घर असलं पाहिजे. एकदा माझं घर झालं की मला आश्रय झाला, मला आधार झाला, माझ्या विश्रांतीचं स्थान झालं. म्हणून मी आपल्याला म्हटलं, काही जणांना मी बघत आलो की ते आयुष्य घर बांधत आलेत आयुष्य. म्हणजे मी केवळ बिल्डर्स म्हणत नाही, मी केवळ दुसऱ्यांना घर बांधून देणारे हे जे व्यावसायिक आहेत, जे घराचा व्यवसाय त्यांचं मी म्हणत नाही, मी सामान्य माणसाचं म्हणतो. एखाद्या ठिकाणी जातील, तिथलं वातावरण बरं वाटेल, नोकरी तिथं आहे, तिथं स्वतःचं घर घेतील. मग उत्तर आयुष्यामध्ये त्यांना वाटेल की हे काही खरं नाही, आता आपण निवृत्त झालोय, थोडेफार पैसे मिळालेत आपल्याला निवृत्त झाल्यानंतरचे, आणि मग आता इथं काय शहरामध्ये ठेवलंय, आपल्याला इथं करमत नाही, आपलं जन्मगाव बरं, आपली शेती आहे, हे सगळे पैसे घेऊन तिथं जावं, तिथं आनंदाने शेती करा. तिथं जातात, शेती सुरू होते, मुलं नंतर बाहेर जातात, मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन स्थायिक होतात, आणि मग मुलं सांगतात बाबा दरवेळेला आम्हाला तिकडं खेड्यामध्ये यायला जमत नाही, त्यापेक्षा जाऊ द्या ना, ते सगळं टाका फुंकून, जाऊ द्या विकून टाका ते सगळं, या आपण तुमच्या करता नवीन घर घेऊ. म्हणजे माझ्या घरात तुम्ही राहा असं मुलगा म्हणत नाही शहरात, आपण तुमच्या करता नवीन घर घेऊ. पुन्हा नवीन घर, नवीन घर, नवीन घर, हे चालतच आलंय. आणि हे रूपक आहे, म्हणून मी म्हटलं रूपक अलंकार आहे. तद रूपकम अभेदोय उपमान उपमेय हो, असं लक्षण आहे रूपक अलंकाराचं. काव्यप्रकाशामध्ये मम्मटानी केलेले लक्षण आहे. रूपक कशाला म्हणावं? उपमान आणि उपमेय यांचा अभेद जिथं दाखवला जातो त्याला रूपक अलंकार असं म्हणतात. जाऊ द्या, मला अलंकारात अडकायचं नाही. आता मुद्दा हा आहे की हे रूपक आहे सगळं. घर आम्ही घरच बांधत आलेलो आहोत, घरच बांधत आलेलो आहोत, घरच दुसरं काहीच आम्ही केलेलं नाही. हे जसं आहे तसं तत्वज्ञानामध्ये जर बघितलं तर तत्वज्ञानात सुद्धा काही मंडळी फक्त घराचाच आश्रय घेताना दिसतात. त्यांना घर सोडून जगतामध्ये दुसरं काही दिसत नाही. विठ्ठला विठ्ठला
तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारांनी केलेली चिंतन जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की काही जीवांचं जीवन हे केवळ घर बांधण्यातच संपतं आणि घर बांधण्याकरताच त्यांचं फक्त आयुष्य आहे असं वाटतं. फक्त घर 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 तेवढंच ते मिळवत राहतात, दुसरं काही नाही. कोणतं घर? ज्ञानोबारांनी त्या घराची व्याख्या केली. 24 ही तत्वाचे कुटुंब. काय हो पुढं? घर वस्तीचे आहे ना, वस्तीचे घर म्हणजे काय? 24 ही तत्वाचे कुटुंब. 24 ही तत्वाचे कुटुंब. 24 तत्व जिथं कुटुंब याचा अर्थ एकत्रित आश्रय करतात. 24 ही तत्व ज्याचा एकत्रितपणाने आश्रय करतात ते जर काही असेल तर हा देह आहे. म्हणून देहाला ज्ञानोबाराय घर म्हणतात. देह हा घर आहे आणि देह हे घर आहे. आणि काही जणांचा विचार केला तर फक्त देहात राहणं एवढंच त्यांना आवडत असतं. विठ्ठला विठ्ठला ऐका, 24 ही तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे देहाला ज्ञानोबाराय घर म्हणतात. काही जण फक्त देह 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 एवढंच करत असतात. देहात येऊन परमार्थ करायचा याचं त्यांना घेणं नाही. किती वेळा जन्माया रे राम, किती वेळा जन्माया रे, वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया रे, किती वेळा जन्माया नित्य व्हावे फजित. नित्य व्हावे फजित. किती व्हावे फजित हा पाठ आहे, पण बहुतांश अभंग गाथ्यामध्ये नित्य व्हावे फजित असा. त्याचं कारण आहे, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित नाही. किती वेळा जन्मा यावे हा प्रश्न असू शकतो कंटाळून. म्हणजे जन्माचा आकडा निश्चित नाही पण फजितीचा आकडा निश्चित आहे. किती वेळा माहित नाही पण फजिती ती मात्र नित्य चालते. त्याच्याबद्दल वाद नाही. तुम्ही केव्हाही जन्माला या, प्रश्न तो नाही. जन्माला आलं की फजिती ठरलेली. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित. म्हणून जीव भ्याला शरण गेला विठूस. तुकोबाराय बोलतात हे घर आहे आणि शरीर म्हणजे जर घर मानायचं असेल तर त्या घराचाच विचार. केवळ शरीराकरता लोक जगतात आणि केवळ शरीराकरता मरतात असा जर विचार असेल तर केवळ घर बांधण्यामध्ये ज्या लोकांचं आयुष्य गेलंय त्यांची तुलना यांच्याशी होऊ शकते. पण बाकीच्या शब्दांचा विचार केला तर ते कर्तृत्व जीवाच्या ठिकाणी लावता येत. अभंगातले शब्द आपण पहा. निरंजनी, निराभासी, झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. निराभासी, निरंजनी, निरंजनी आम्ही बांधिले, निराकार, निरंतर. किती शब्द आहेत. निरंजनी, निराकार, निरंतर, निराभास हे सगळे शब्द. याच्यातला एक तरी शब्द जीवाकडे लागतो का? याच्यातला एक तरी शब्द जीवाकडे, निरंजन शब्द जीवाकडे लागतो, निराभास शब्द जीवाकडे लागतो. अरे साभास अंतःकरण ही ज्याची उपाधी त्याला तर जीव म्हणतात. तिथं निराभासी शब्द लागेल त्याचा? आपण विचार करा ना. जीव म्हणलं की साभास आहेच आहे. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्चय पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संघो जीव उच्यते. पंचदशी वाचतो आपण.
अधिष्ठान चैतन्य, अंतःकरण, अंतःकरणामध्ये पडणाऱ्या चैतन्याचं प्रतिबिंब तिन्हीला मिळून जीव अशी संज्ञा आहे. आणि प्रतिबिंब जिथं आहे तिथं निराभास हा शब्द लागेल का? सावास अंतःकरण ही तर उपाधी आहे जीवाची. ही उपाधी आहे, मान्य करावं लागतं. अरे ईश्वराला सुद्धा निराभास शब्द लागत नाही, कारण त्याच्या ठिकाणी सुद्धा साभास माया ही उपाधी आहे. निराभास शब्द ईश्वराला तरी काय लागेल? तर फक्त परब्रह्माला लागेल. आणि बोलू लागेल तर फक्त तुकोबारायांना लागेल. विठ्ठला भेदाचा जो विचार आहे की नाही वेदांतामध्ये, त्याच्यामध्ये उपाधीनेच हे सगळे भेद हे सगळे उपाधिकृत आहेत, औपाधिक मानले जातात भेद वेदांतामध्ये. आपल्याला माहिती सामान्य सिद्धांत आहे होय. ईश्वर कुणाला म्हणाय? काय उपाधी लागली बाबा ईश्वराला? साभास माया. जीवाला काय उपाधी लागली? साभास अंतःकरण. जडाला काय उपाधी लागली? जडाला उपाधी असते का? असते. आपण वेदा वृत्ती प्रभाकर वाचा, आपण वाचतोच आहोत. आपल्याला काय लागत नाही का जडाला? अरे निराभास नामरूप ही जडाची उपाधी मानली गेली तर त्याला जडत्व येतं, नाही तर येत नाही. हे असं सगळं जरा मी काही झोप लावायची जबाबदारी घेऊन आलो नाही. हे आला विषय म्हणून सांगितलं. सोडून द्या आपण. मला बोलायचं आहे काही काही शब्द निराभास, निरंतर, निरंजनी हे जे शब्द आहेत की नाही हे परमार्थामध्ये शोभणारे शब्द आहेत. हो, हे अनुभवानं संपन्न, पारमार्थिक अनुभवानं संपन्न झालेल्या जीवनामध्ये शोभणारे शब्द आहेत. अनुभवाची धडपड करणाऱ्यांना हे शब्द लागत नाहीत. अनुभवाची लालसा नसणाऱ्यांना हे शब्द लागत नाहीत. आणि केवळ कीर्तनात वेदांत सांगणाऱ्यांनाही हे शब्द लागत नाहीत. विठ्ठला का बोलतो ऐका. हे शब्द परमार्थात शोभणार. काही काही शब्दांची स्थान आहेत, ते शब्द त्या स्थानातच शोभून दिसतात. काही काही वस्तू, काही काही अवस्था तिथं शोभून दिसतात. ते वेगळं नाही शोभून, वेगळ्या ठिकाणी नाही शोभून दिसतात. ते एक गुराखी असं सांगतात की आपल्या गाई म्हशी घेऊन रानामध्ये चारायला गेला आणि संध्याकाळी तिथून परत येताना त्या गुराख्याला एक एवढा चांगला मोठा हिरा 15-20 कोटीचा रस्त्यात पडलेला दिसला. त्याला काही हिरा आहे असं माहित नव्हतं. मग त्यांनी तो हिरा घेतला, चांगला चकचकीत दगड वाटला म्हणून त्यांनी त्याला एक दोरी गुंडाळली आणि आपल्या म्हशीच्या गळ्यात बांधला. गुराख्याने 15-20 कोटीचा हिरा तो म्हशीच्या गळ्यात बांधला. नाही, आता तुम्ही जुनं आठवू नका. मी तुम्हाला पुढचं सांगतो. आपल्याला पुढचं सांगतो. तेव्हापासून म्हशीच्या गळ्यात हिरे घालायची परंपरा सुरू झाली. कशाला वाईट वाटून घ्यायचंय? आता घालणारा कसा म्हणून ती तशी. म्हशीला काय कळणार आहे हा हिरा काय किमतीचा आहे? म्हशीला काय कळत नाही. गुराख्याला अक्कल पाहिजे, ती त्याला नाही. आता तुला पण काय करावं? त्याला अक्कल नाही, तिला कळत नाही. याचं नाव आहे संसार. बस, म्हशीला कळत नाही की काय हा दगड आहे तो, आणि गुराख्याला माहिती नाही काय करावं कसं करावं. त्याने तो बांधला तिच्याकडे. आता ते बांधला तर बाजारातून येत असताना ते एका जवाहिऱ्याने आपल्या दुकानातून बघितलं, काहीतरी चमकतंय. बघितलं तर अरे हा हिरा. त्याने गुराख्याला, मला 100 रुपये देतो, हा हिरा दे. ते काय जो चकचकीत दगड आहे ना तो मला दे. गुराखी तेवढा हुशार होता. बाकी किती जरी निर्बुद्ध असला तरी त्या बाबतीत हुशार असतो. काही काही लोक बाकीच्या बाबतीत कसे का असेनात, पण 8 नोव्हेंबर पासून जी काही त्यांनी बुद्धी चालवली आहे त्याला अंत नाही. हो, तेवढी जर आधी चालवली असती तर 8 नोव्हेंबरच्या आधी देव नक्की भेटला असता. पण ते केलं नाही. ते त्याच वेळेला त्यांनी सांगितलं ज्या अर्थी हा 100 रुपयाला विनाकारण मागतोय त्या अर्थी याची किंमत 100 पेक्षा जास्त. पुढचं सोडून द्या. मला एवढंच विचारायचंय, हिरा काय ती शोभणारी जागा आहे का? अरे त्याला श्रीमंत मनुष्य पाहिजे, त्याला तसा पैसे खर्च करणारा पाहिजे तर ते शोभत नाही, ते शोभत नाही. त्या स्थानात तसं निराभास, निरंतर, निरंजन हे जे शब्द आहेत की नाही हे तुमच्या माझ्या तोंडात शोभणारे शब्द नाहीत. याला तुकोबरायच पाहिजे. नाही तर अशा पद्धतीचं तुमचं माझं घर निर्माण करणारे जोग महाराज पाहिजे. निरंजनी आम्ही बांधलेले घर, निराकार निरंतर राहिलोसे,
निरंजन ठिकाणी घर बांधण्याचा परिणाम निराकार आणि निरंतर राहण्यामध्ये आहे. तिथं राहण्याचा परिणाम काय झाला? निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. झालं पावलात. आता वर्तमानात काय? तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. म्हणजे घर बांधण्याचा परिणाम नित्य शुद्धीमध्ये तुकोबारा आपल्याला परिवर्तित करून देतो. घर बांधणारा कोणीही मनुष्य जो वर्तमानात प्राकृत जीवनामध्ये घर बांधतो तो कधीही नित्य शुद्ध होऊ शकत नाही, असू शकत नाही. कारण घराबद्दलची त्याची लालसा त्याच्या अंतःकरणामध्ये विकार निर्माण करतेच आहे. इच्छा, मला घर हवं, ही इच्छाच त्याच्या अंतःकरणात विकार निर्माण करते. इच्छा हा विकारच आहे. तेथे इच्छा हे कुमारी झाली, ते कामाची तारुण्य आली, त्याने द्वेषाशी मांडली वराडे. म्हणजे हे सगळं पुढे सगळी परंपरा निर्माणच झाली ना. ज्ञानोबा सांगतात त्या पद्धतीने. ज्या पद्धतीनं हे अहंकार तनुसी वालवा पडले, झालं लग्न लागलं, गोष्ट खरी आहे. अहंकार आणि शरीर म्हणून शरीर शब्द न वापरता स्त्रीलिंगी शब्द वापरला. लग्न लावायचं ना, मग त्याच्याकरता स्त्री पाहिजे म्हणून शरीर न म्हणता तनु असा शब्द स्त्रीलिंगी शब्द वापर. अहंकार हा पुल्लिंगी शब्द, तनु हा स्त्रीलिंगी शब्द. पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असं लग्न लागलं, वालभ पडलं, लग्न लागलं. त्यांच्या ठिकाणी जी पहिली मुलगी, शरीर आणि अहंकाराचं लग्न झाल्याबरोबर त्यांना पहिली मुलगी झाली बरं का. मुलाकरता हट्ट केला नाही त्यांनी, पहिली मुलगी झाली त्यांना. आणि मुलगी कोणती तर तेथे इच्छा हे कुमारी झाली, ते कामाची तारुण्य आली, त्याने द्वेषाशी मांडली वराडी. तिचंही लग्न झालं आणि त्या इच्छेने लग्न केलं ते द्वेषाबरोबर. मग पुढे काय झालं वगैरे हे सगळं ज्ञानेश्वरी आपण वाचतो, मला ते सांगायचं नाही. इच्छा, आत्मा अंतःकरणावच्छिन्न झाल्यानंतर त्या ठिकाणी उमटणारी पहिली वृत्ती ही इच्छा आहे. आणि ती इच्छा ज्या अर्थी निर्माण होते त्या अर्थी नित्य शुद्धता अंतःकरणामध्ये असू शकत नाही. इच्छाहीन होणं ही नित्य शुद्धता असू शकते. ज्ञानोबारायांना विचारा, भगवंताला विचारा, 12वा अध्याय काढा. ज्ञानोबाराय बोलतात, भगवान बोलतात, त्यांना कशाची इच्छा नाही. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया तयाच्या ठाई पांडवा. अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणे. अपेक्षे, ऐका, रिगावा नाही म्हणून सुखासी चढावा. परिणाम काय? अपेक्षे रिगावा नाही म्हणून सुखासी चढावा असेल तर अंतःकरणामधला विकार दूर होणं ही नित्य शुद्धता आहे. आणि तुकोबाराय म्हणतात या घरामध्ये आम्हाला ते प्राप्त झाले. तुकोबारायने आपण घर बांधलं हे सांगितलं. गंमत अशी आहे, थोडंसं आणखीन एक जाता जाता आठवलं म्हणून सांगतो. गंमत अशी आहे, आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं हे आपल्या तोंडाने खरं म्हणजे कर्तृत्व गाऊ नये. खरं म्हटलं आत्मकृतम पुण्यम रथान परिकीर्तयेत शास्त्राची आज्ञा. आपण केलेलं तोंडाने सांगू नये. ज्ञानोबारांनी तर चिंतन केलं, सोडून द्या. मला काय असतं, आमचं घर असं आहे, आमच्या घरात तसं आहे. त्यांच्या मला यांचं वाक्य आठवलं. स्वामी वरदानंद भारती, पूर्वाश्रमीचे प्राध्यापक प्राचार्य अनंत महाराज आठवले, महाराजांना कल्पना. स्वामी वरदानंद भारतींचं वाक्य मला, आपण फार गोड एक वाक्य आहे महाराज त्यांचं एका ह्याच्यामध्ये. त्यांनी असं म्हटलं होतं एका ह्याच्यामध्ये, त्यांच्या व्याख्यानामध्ये महाभारतावरच्या, त्यांनी असं म्हटलं होतं की लोकांच्या घरात वाकून बघू नये हे खरंय. लोकांच्या घरामध्ये वाकून बघू नये हे खरंय, पण लोकांनी आपल्या घरात वाकूनही बघू नये असाही आपला प्रपंच असू नये. विठ्ठला नंद बाबाचं घर कुणाही वाकून बघा. दशरथ राजाचं घर, रामचंद्र प्रभू जिथं राहतात, कुणी वाकून बघावं त्या घरात. त्या गोपिकेने तर तसाच अनुभव, त्या घरात वाकून बघूनच तर आपला अनुभव ती गोपिका सांगते. शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम गोधुली दुसरितांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. काय घर असेल आपण विचार करा. एक गोपिका आपल्या मैत्रिणीला सांगायला गेली सकाळी सकाळी, शृणु सखी, ऐक सखे ऐक. आणि काय? कौतुकमेकम, एक आश्चर्य पाहिलं ते तुला सांगते, ऐक. आणि कुठं पाहिलंच का आश्चर्य? सकाळी सकाळी नंदनिकेतांगणे मया दृष्ट, नंदाच्या अंगणामध्ये मी ते आश्चर्य पाहिलं. नंदाच्या अंगणात, हो आत्ता समोरून येत होते रस्त्यावरून, नंदाच्या अंगणामध्ये मी सहज डोकावून बघितलं. बघू नये दुसऱ्याच्या अंगणात, आणि सकाळच्या वेळेला तर बघूच नाही, पण तरी ती म्हणते मी नंदाच्या अंगणात सहज म्हणून डोकावून बघितलं तर तिथे एक आश्चर्य दिसलं, मला सांगते. म्हणजे काय आश्चर्य दिसलं? गोधुली धुसरितांगो नृत्यती वेदांत सिद्धांत.
ती गोपिका दुसऱ्या आपल्या मैत्रिणीला सांगते, येता येता नंदाच्या अंगणामध्ये मी सहज वाकून बघितलं तर तिथं मला असं मोठं आश्चर्य दिसलं की गायींच्या खुराने उडालेल्या धुळीमध्ये वेदांताचा सिद्धांत नाचत होता. अशा घरामध्ये डोकावून बघावं की बघू नये? बघितलं पाहिजे. आणि तुकोबारायांचं घर याच्यापेक्षा वेगळं नाही, याच्यापेक्षा वेगळं नाही. आणि म्हणून तुकोबाराय अभिमानानं जगासमोर सांगतात की आम्ही घर बांधलं. घर बांधण्यात आमचं आयुष्य गेलं असं नाही, पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही घर बांधलं ते कसं आहे, आमच्या घरातलं वैशिष्ट्य काय, आमचं घर कसं संपन्न आहे, आमच्या घराच्या भिंती काय, आमच्या घरात कोण कोण राहतं, सर्व चिंतन आपल्याला संत वाङ्मयाच्या आधाराने करता येणार. माझ्याजवळ तेवढा वेळ नाही, पण तुकोबाराय बोलतात आमच्या घरामध्ये फार मोठी आश्चर्य आहे. सामान्य आश्चर्य नाही. आम्हा घरी एक गाय दुभता, आम्हा घरी आमच्या घरामध्ये एक गाय दुभत आहे. पानान समाये त्रिभुवनी, नावते वानते सावळी, नावते श्रीधरा, चरे वसुंधरा 14 भुवने. आमच्या घरातलं हे आश्चर्य. आमचं घर हे आमच्या पुरतं मर्यादित नाहीये. आमची गाय 14 चरे वसुंधरा 14 भुवने, संपूर्ण वसुंधरेवर आणि 14 भुवनामध्ये आमची गाय चरायला जाते. का? कारण त्या गायीला माहितीये हे सगळं जे आहे ना ते आमचंच घर आहे. म्हणून घराचा दुसरा अर्थ ज्ञानोबारायांनी केलाय, तेही चिंतन आपण करा. 24ही तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे हा ज्ञानोबारायांनी केलेला घराचा एक अर्थ जो आमच्या कर्तृत्वाला साजेचा आहे, पण संतांच्या कर्तृत्वाला साजेचा दुसरा अर्थ ज्ञानोबाराय बोलतात. अगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची घरा करीतसे आडवारा विश्वाभास जो. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलतात. बरोबर? ज्ञानोबारायांनी सांगितलं अगापै पंडुकुमारा येता स्वरूपाची घरा. जो स्वतःच्या स्वरूपाच्या घराकडे येतो, स्वरूपाला घर शब्द वापरला, देहाला नाही वापरला. देह टाका, देहभाव सोडा, त्याच्या पलीकडे जाऊन, त्याच्या आत जाऊन, सर्व कोशांच्या आत आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं चिंतन करा. त्या स्वरूपाला ज्ञानोबाराय घर म्हणतात. का? त्याचं कारण असं आहे, सामान्यतः लोक त्यालाच घर म्हणतात जिथं आपल्याला विश्रांती मिळते. आणि कोणत्याही जीवाला स्वरूपाशिवाय वेगळी विश्रांती असू शकत नाही. विठ्ठला विश्रांतीचं स्थान तुकोबाराय सांगतात. विश्रांतीचा विश्रांतीचं स्थान आहे. आम्हाला जिथे विश्रांती मिळेल ते घर आम्ही बांधलं. कुठे बांधलं? निरंजनी आम्ही बांधिले घर. आता एक प्रश्न आहे, तेवढी थोडासा विचार करतो आणि माझ्या भजनाकडे मी येतो. गंमत अशी आहे की तुकोबाराय म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर. प्रश्न असा आहे, हे निरंजनात म्हणजे कुठं घर बांधलं? ज्ञानोबारायांनी झोपडी बांधली सिद्धबेटा, आपल्याला ठाऊक आहे, मान्य आहे. तुकोबारायांनी घर बांधलं निरंजनात. निरंजन म्हणजे अशी कोणती जागा आहे, कोणतं गाव आहे निरंजन म्हणजे, की जिथं तुकोबारायांनी घर बांधावं, तुकोबारायांना ती जागा आवडावी? असं निरंजन काय आहे? निरंजन शब्दाचा अर्थ काय करायचा? आपण डोकं लावायचं नाही, तुकोबारायांनीच केलाय. निरंजनी एकटवाणे संग नेणे दुसऱ्याचा. संपला. निरंजन शब्दाचा अर्थच तुकोबाराय सांगतात, जिथं कुणाचाही संपर्क होत नाही त्याला निरंजन स्थान म्हणतात. आपल्या भाषेत
कोणत्याही मोबाईलची रेंज जिथं पोचत नाही त्याला निरंजन असं म्हणतात. विठ्ठला मग निरंजन ही अवस्था जर एकत्व प्राप्त झालेली अवस्था आहे, सिद्ध अवस्था आहे, जिथं दुसरं कोणी नाही, कुणाचाही संग नाही, कुणाचाही स्पर्श नाही, कुणाचाही विचार नाही, अशी निर्विचारी अवस्था म्हणजे जर निरंजन अवस्था असेल. कारण काही संग हे स्थूल रूपाचे आणि काही संग हे सूक्ष्म रूपाचे असतात. स्थूल रूपाचा संघ हा वस्तूचा असतो आणि सूक्ष्म रूपाचा संघ हा विचाराचा असतो. अंतःकरणामध्ये विचाराची अवस्था, विचार निर्माण होणं आणि त्या विचाराने आमचं अंतःकरण दोलायमान होणं ही हा सुद्धा वेदांतातला दोषच. आपल्याला मी थोडंसं एक विरोधाभासाचं वाक्य सांगेन तर कदाचित आपण गैरअर्थानं घेणार नाही असा विश्वास आहे म्हणून सांगतो. हा सगळा जो विचार आहे, ज्ञानेश्वरी असो, गाथा असो, वेदांत असो किंवा अन्य कोणतेही ग्रंथ असो, स्वजीवनाच्या कल्याणाचा जो विचार ग्रंथातून मनुष्य करत असतो, हा सगळा विचार, हा सगळा प्रपंच कशा करता करायचा आपल्याला ठाऊक आहे. कोणी सांगावं मोक्षा करता, कोणी म्हणेल ते दोष नाही, चूक नाहीये, बरोबर आहे. हा सगळा विचार जो करायचा तो कशा करता करायचा, मोक्षा करता. अरे पण मोक्ष म्हणजे काय याचा विचार करा ना. मी आपल्याला थोडंसं म्हणून वेगळ्या भाषेमध्ये बोलतो. हा सगळ्या ग्रंथाचा विचार कशा करता करायचा सांगू का आपल्याला? निर्विचारी व्हावं म्हणून. विचाराची प्रेरणाच मुळात निर्विचारित्वाकडे नेणारी आहे. आपण वेदांत वाचा. कारण जोपर्यंत अंतःकरणामध्ये विचार स्फुरित होत आहेत तोपर्यंत अंतःकरणामध्ये विकार आहेच आहेत, त्याच्याशिवाय स्फुरण होत नाही. परब्रह्माला सुद्धा जगताची उत्पत्ती करायला मायेचं साह्य घ्यावं लागलेलं आहे, आपण विसरू नका. स्फुरण त्याचं कारणच आहे निर्विचारी होण्याकरता. मनामध्ये विचारच न येणं ही अवस्था या जगतातली सर्वश्रेष्ठ अवस्था आहे. आणि तुकोबाराय म्हणतात त्या अवस्थेवर जाऊन आम्ही घर बांधलंय. निरंजनी आम्ही बांधियले घर, निराकार निरंतर राहिलोसे. आता मी शंका बोललो होतो तेवढी सांगतो. निरंजन अवस्था म्हणजे संग राहित्य आहे ना, निरंजन अवस्था म्हणजे संगरहित अवस्था आहे ना. मग त्या ठिकाणी घर बांधायचं म्हणजे पुन्हा घराचा संग झालाच की, पुन्हा घराचा संग झालाच ना. माणूस बाहेरच्या कटकटींना वैतागून घरी येतो तर घरची कटकट वेगळी उभीच असते. म्हणजे लग्न न झालेल्यांकरताही, त्यांच्याकरता समजू नका, कुठंतरी घरामध्ये गळत असतं, काहीतरी ढेकून तरी झालेले असतात, घुशी तरी गेलेले असतात घरामध्ये, घरामधलं सामान तरी काहीतरी संपलेलं असतं, घरामध्ये काहीतरी पाहुणे येणार म्हणून काहीतरी करावं लागतं, घरामध्ये घर धुतलेलं नसतं, झाडलेलं नसतं. एक समस्या आहे का? मग पुन्हा विचार सुरूच होतो की नाही काय करावं बाबा या घराचं, कसं करावं. घर टाकून गेलेल्यांना सुद्धा घर सुरू करावं लागतं. विचारात घर सुरू. अहो वैकुंठवासी गुरुवर्य महाराज दृष्टांत सांगायचे, लंगोटीनं पाळणं हलवल्याची गोष्ट आहे ना. सांगू काय महाराज सांगत असत, एक मनुष्य सगळा संसाराला वैतागून घरादाराचा त्याग करून अरण्यामध्ये जाऊन राहिला. सगळं सर्व संघ परित्याग करून गेला, अरण्यामध्ये जाऊन राहिला. एका गावात कुठं अरण्य होतं तिथं जाऊन राहिला. काय नामचिंतन करावं, जप करावं, जरा काहीतरी ध्यान घेऊन करावं, गेला राहिल्यानंतर आता नाथ महाराजांनी म्हटलं ना, संसार सांडोनी वना गेला, वनी वनिता चिंतू लागल. पुन्हा तेच आहे तिथे गेलं तरी ना. ते गेला तिथे जाऊन त्याचं चिंतन सुरू झालं. त्या गावातले लोक इकडून तिकडे जाताना त्यांनी बघितलं की अरे कोणीतरी महात्मा आपल्या इकडे राहायला आलाय, झाडाखाली बसतोय. मग आता महात्मा आला म्हणल्या लोकांची रीक सुरू झाली. मग कोणी आणून केळी ठेवतं, कोणी सफरचंद, कोणी अमुक, कोणी तमुक, कोणी काय त्याच्यासमोर ठेवतं. झालं ते सगळं झाल्यानंतर पावसाळ्याचे दिवस सुरू झाले. चातुर्मास काळ पावसाळा जवळ आला तर गावातल्या लोकांनी त्या महात्म्यांना सांगितलं, का तुम्ही असे झाडाखाली राहिला, आम्ही शेजारच्या गावामध्ये राहतो, पावसाळ्याचे दिवस सुरू होणार आहे, तुम्ही अशा पावसामध्ये झाडाखाली. तो म्हणाला या सगळ्याला वैतागून मी आलोय ना, आता मला काही सांगू नका, भिजलो तर भिजून मरू द्या पण माझ्या नादाला लागू. ते म्हणाल नाही नाही असं कसं, म्हणून त्यांनी त्याला झोपडी बांधली. तुम्ही ध्यान करायचंय ना, पाऊस वरून पडताना कसं ध्यान लागणार तुमचं, तुम्ही झोपडीत बसून ध्यान करा. झोपडीत मग झोपडीत बसल्यानंतर मग आता ते झोपडी मिळाली, बरं वाटलं. रात्रीच्या वेळेला वारा पाऊस वगैरे आश्रय मिळाला.
मग तो आपले कपडे वगैरे धुवून त्या झोपडीमध्ये त्याचे ते काय उपरणे लंगोट्या होते ते उंदीर कुरतडायला. माणूस आला की उंदीर येतात, त्यांचा स्वभाव आहे, त्यांना माणसाशिवाय करमत नाही. तर ते कुरतडायला लागले. त्यांनी सांगितलं कशाला तुम्ही हे पिढा मला निर्माण करून दिले, ते उंदीर येऊन माझ्या लंगोट्या कुरतात. गावातल्या लोकांनी सांगितलं उंदीरच झालेत ना, चिंता करू नका, आम्ही बंदोबस्त करतो. आता उंदरावर काय मांजर, त्याने एक मांजर आणलं पिल्लू, तिथं पाळ. ते मांजर तिथं, तर आता ते मांजरच आहे, काही उंदीर करून शिकार करून किती करेल. उंदीर संपले, मांजर आहे म्हटल्यानंतर उंदीर यायचं धाडस करत नाही, कारण उंदीर हा पुल्लिंगी शब्द आहे आणि मांजर हा स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यामुळे ते उंदीर यायचं धाडस करत नाही जिथं मांजर राहते ते धाडस आहे. ते उंदीर खाऊन किती संपले उंदीर, ते मांजर उपाशी घायला लागतं. मग ते त्या साधनेमध्ये वेगळं म्याव म्याव करायचं, त्याच्या अंगाला येऊन शेपूट घासायचे. ते तो म्हणाला हे मांजर आहे, त्याला खायला काही नाही, ते माझ्याकडे येतं माझ्या साधनेमध्ये. त्या म्हणाले उंदराला काही मिळत नाही ना, आम्ही व्यवस्था करतो, 40 लिटर दूध देणारी गाय आणून ठेवू, सकाळी 20 लिटर संध्याकाळी 20 लिटर. आता मांजर पिऊन पिऊन किती पिईल, 2 लिटर 5 लिटर 10 लिटर, त्याची महात्म्याची मांजर म्हणून 15 लिटर. अजून पुढे किती पिईल किती मला सांगा ना, मांजर किती दूध पिईल. शेवटी दूधही उरायला लागलं. आता हा तरी किती पिईल, दूध उरायला लागलं. मग त्याला ते दूध उरायला लागलं, ते तापवलं पाहिजे वेळेवर, ते नासायला लागलं, त्याचा वास यायला लागला. मग त्याने सांगितलं ते दूध बीज नाचतं सगळं, वास येतो, मला त्रास व्हायला लागलाय, त्याचा ध्यानाला मन लागत नाही ते वास बीस आला. त्यांनी सांगितलं दुधाची व्यवस्था लावायची ना, आम्ही व्यवस्था करतो. त्यांनी विरजण लावणारी एक तिथं आणून ठेवली. आता पुढचं सांगूच काय, सगळं मी आपल्याला कीर्तनामध्ये सगळंच सांगावं असं बंधन आहे काही नाही. एका लंगोटीनं पाळणं हलवण्याची लक्षण आहेत, उदाहरण आहे तो आपल्याकडे. मी का सांगतो आपल्याला, घरादाराचा त्याग करणाऱ्यांच्या अंतःकरणातही कुठेतरी घर असतं जे विचाराने त्यांचा संग करत असतं. निरंजन अवस्था संग नेणे दुसऱ्याचा, ना विचाराचा ना स्थूलाचा, कोणताही संग जर तिथे नाहीये तर त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना घर बांधायचं पडलंय काय. आणि दुसरी अडचण म्हणजे घराचा संग पुन्हा व्हायचा तो होईलच एक. दुसरी अडचण अशी आहे, जो निरंजन अवस्थेला प्राप्त झाला त्याला घराची गरजच काय, त्याला घराची गरजच काय. जो निरंजन अवस्थेला एक स्वरूपाला प्राप्त झाला त्याला कशाची अवस्था आहे, त्याला घर पाहिजे नाही, त्याला महाल पाहिजे नाही, त्याला गाडी पाहिजे नाही, त्याला कपडे पाहिजेत नाही, त्याला काहीच नको महाराज, काहीच नको. त्याच्या अंतःकरणात विकार आहेत नाही, कारण तो एक स्वरूपाला प्राप्त झाला ना, मग विकार कुठे राहतील. तत्र को मोहा कशोका एकत्व अनुपश्यता उपनिषद बोलतो. एकत्वाची ज्याला जाणीव झाली त्याला शोक मोह कुठले आले, विकाराचा स्पर्श नाही. मग अशा अवस्थेमध्ये घर बांधायचं कारण काय. आता माझा ही शंका आहे म्हणून मी थोडस फक्त त्या शंकेला आजच्या प्रसंगाकडे परिवर्तित करतो. ज्या स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांना परमात्म स्वरूपाचा यथार्थ अनुभव आलेला होता, ज्यांना आत्मस्वरूपाशिवाय या जगतामध्ये दुसऱ्या कशाचंही भान नव्हतं. ज्ञानोबारांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आत्मत्वे वेठीला होये तो जया तया दृश्या ते पाहे, ते दृश्य दृष्टेपणीसी होत जाये तयाचे चिरू, असा अनुभव जर जोग महाराजांना होता तर जोग महाराजांना वारकरी शिक्षण संस्था नावाचं घर काढायचं काय कारण होतं. अशा कोणत्या प्रेरणा त्या काळामध्ये जोग महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाल्या की त्यांना या संस्थेची स्थापना करावी लागली. असं काय त्यांना सहन झालं नाही की त्या सर्व दुःखावरचा उतारा आणि सर्व दुःखाचं उत्तर म्हणून वारकरी शिक्षण संस्था त्यांना या महाराष्ट्रामध्ये स्थापित करावी लागली. काय असं घडलं, जे निरंजन अवस्थेला आलेत त्यांना घर स्थापन करायचं कारण नाही, जे निरंजन अवस्थेला आलेत त्यांना संस्था निर्माण करायचं कारण नाही, त्यांना घर बांधायचं कारण नाही. पण तरी सुद्धा जोग महाराज म्हणतात निरंजनी आम्ही बांधिले घर, आणि त्या घराला काय नाव दिलं, वारकरी शिक्षण संस्था हे त्या घराला दिलेलं नाव. तुम्ही या अवस्थेमध्ये निरंजन अवस्थेला प्राप्त झाला आणि तुम्ही वारकरी शिक्षण संस्था नावाचं घर बांधता, काय कारण, त्याच्या कारणाचा थोडासा विचार करायचा. वेळ संपली, एकदा अंतःकरणपूर्वक भजन करू. या शंकेचं थोड्या शब्दामध्ये उत्तर देतो आणि सेवा संपवतो. विठोबा जय
जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय 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 गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार 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 जय गोपाल कुमार गोपाल निरंजनियामे बांधिले घर निराकार निरंतर राहिलोसे निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये निरंजन स्थानामध्ये आपण घर बांधलं हे आपलं कर्तृत्व आणि त्या घराच्या संबंधानं आपल्याला प्राप्त झालेला अनुभव या दोन्हीचं चिंतन या अभंगामध्ये मांडतात. एवढं ओझ गळ्यात घेऊन कोणत्याच घराबद्दल बोलता येत नाही. सगळं ओझ टाकायला घरी यायचं तर घरात आल्यावर ओझ कशा. हे का बांधलं तुकोबारांनी घर? मुद्दा हा आहे की निरंजन अवस्थेमध्ये गेल्यानंतर घराची आवश्यकताच का? त्याला तर कोणताच काळ, कारण त्याला स्वभिन्न असं काही उरतच नाही, तर त्याला घर बांधण्याचं कारण काय? मनुष्य घर कशा करता बांधलो? एक तर आश्रय मिळावा म्हणून, एक तर सुरक्षितता मिळावी म्हणून. बाकी काय हेतू काय मला सांगा. आश्रय आपल्याला ऊन पाऊस वारा वगैरे याच्यापासून संरक्षण मिळावं, घर बांधतो. अजून कशा करता घर बांधतो? बाबा कुणी काय आपल्या अंगावर येऊ नये, काही नाही, सुरक्षितते करता घर बांधतो. आणखीन घर कशा करता बांधतो? आत्मकल्याणाकरता घर बांधतो. चला बाबा आपल्याकडे पैसा आहे, काहीतरी केलं असं मुलाबाळांना दिसावं म्हणून घर बांधतो. बापाने शेवटी मुलाने असं म्हणू नये, बाबा तुम्ही काय केलं आमच्याकरता? हे बघ बाबा घर बांधून ठेवलं. बापाला उत्तर, कारण पोरं असं विचारतात आणि पोराने असं विचारू नये. बाबा तुम्ही आमच्यासाठी, माझ्याकडे गृहस्थ आले. माणसांना सवय असते. ते मला सगळं दाखवलं. त्यांचं पालुपद एकच होतं, महाराज हे घर आहे ना हे मी बांधलंय. वडिलांनी आमच्याकरता काही ठेवलं, वडिलांनी काही केलं. हा कारखाना दिसतो ना मी उभा केलाय, वडिलांनी काही केलं नाही. हे गाडी दिसते ना मी विकत घेतली माझ्या कष्टानं, वडिलांनी काही केलं नाही. मी 2-4 वेळेला ऐकून घेतलं, मला रागच आला. पण काय म्हणतात? कारण हे सगळं मी केलंय, आमच्या वडिलांनी आमच्याकरता काही केलं नाही. मी म्हटलं भल्या माणसा, तुझ्या वडिलांनी जर काहीच केलं नसतं तर हे सगळं करायला तू आला असतास का या जगामध्ये? अरे काहीच केलं नाही, निदान एवढं तरी कर्तृत्व त्यांना द्याल का नाही तुम्ही, की त्यांनी आमच्याकरता हे केलंय म्हणून? वडिलांना कितीही लेखायचं, काय त्याला मर्यादा आहे का? काही केलं नाही काय? शेवटी माझ्या मुलांनी जर विचारलं बाबा तुम्ही आमच्याकरता काय केलं, तर दाखवण्याकरता हे बाबा घर बांधून ठेवलं. माणसाचे हेतू काय असतात घर बांधण्याच्या मागचे? याच्या पलीकडे काय सांगा. मग हा महात्मा निरंजन अवस्थेमध्ये घर बांधतो, याच्यापैकी कोणता हेतू तिथं सिद्ध होतो सांगा. कोणता हेतू तिथं? त्याला काही कशापासून संरक्षण पाहिजे का? अरे त्याला स्वभिन्नच काही नाही तर त्याला भय कशाच आहे? द्वितीयाद्वयी भयम भवती, उपनिषदाने सांगितलं आपलं. द्वैत निर्माण झाल्याशिवाय भयाची उत्पत्ती होत नाही. द्वितीयाद्वय, ज्ञानोबारांना विचारा, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. बरोबर? संसार भय निर्माण होण्याचं कारण
दुजे घडे, हे द्वैत निर्माण होणं हे कारण. बळी मिळवणी समस्त आप्त विषय विभांडो पाहत तेणे कासा विस होय चित्त भय निश्चित याना. नाथ महाराज नाही का. भयाच्या व्याख्या आपण बघा, कुठेही बघा, द्वैताशिवाय भयाची उत्पत्ती नाही. भयम द्वितीयाभिनिवेशतास्यात् ईशादपेतस्य विपर्ययो. एकादश स्कंदामध्ये भागवतात पहा आपण, भयम द्वितीयाभिनिवेशतास्यात्, द्वैताशिवाय भय निर्माण होत नाही. आणि हे तर अद्वैत अवस्थेला प्राप्त झाले, यांनी कशाला घाबरावं सांग. निर्भय होण्याचं अभयम सत्व संशुद्धीवरचं भाष्य बघा ना तुम्ही. एकत्वाला प्राप्त झाल्यानंतर तिथे अभयता निर्भयता प्राप्त होते. ज्ञानोबराय बोलतात सोडा, संरक्षणाकरता घर नको. बरं, कर्तृत्व सिद्ध करण्याकरता घर पाहिजे का? तुकाराम महाराजांचं कर्तृत्व सिद्ध करण्याकरता तुकोबाराय कशाला बोलायला पाहिजेत महाराज? तुकोबारायांच्या नंतर आज तागायत सगळेजण तुकोबारायांच्या कर्तृत्वाचे गोडवे घालतात. ज्ञानोबारायांचं कर्तृत्व गायला ज्ञानोबाराय कशाला पाहिजे? सगळे संत महात्मे गातात, सगळे संत तुकोबारायांचं कौतुक करतात. काय अरे, त्यांच्या कीर्ती करता तुम्ही आम्ही नको. त्यांच्या कीर्ती करता कीर्तिमुख त्यांचे नारायण स्वतः परमात्मा त्यांचं कीर्तिमुख आहे. हो, त्यांना कुणाच्या कीर्तीची कोणाच्या शब्दाची गरज नाही. परमात्मा आहे त्यांचं कीर्तिमुख. कीर्तिमुख ज्ञानोबारायांनी सांगितलंय, कीर्तिमुखत्व केली. ज्ञानोबारायांचं चिंतन वाचा आपण. कीर्तिमुख म्हणजे आता हे कीर्तिमुख भगवान शंकराच्या मंदिरात आपण जातो की नाही, तेव्हा जाताना भगवंताच्या गाभाऱ्याच्या उंबरठ्याला खाली एका राक्षसाचं तोंड कोरलेलं असतं. उंबरठ्याला चौकोनात पुढं एका राक्षसाचं तोंड कोरले, त्याचं नाव आहे कीर्तिमुख. ज्ञानोबारायांनी त्याचे संदर्भ दिलेत पुराणामध्ये. भगवान शंकराच्या उंबरठ्याला खाली राक्षसाचं तोंड असतं, जीभ बाहेर काढलेल्या, लांब मिशा असं असतं की ना, त्याचं नाव आहे कीर्तिमुख. त्या भगवान शंकराचं त्या राक्षसाचं युद्ध झालं, पुराणामध्ये कथा आहे, त्याचा संदर्भ आहे. कीर्तिमुख त्याचे नारायण, त्याचा संदर्भ पुराणात कथा. भगवान शंकराचं कीर्तिमुखाचं युद्ध झालं. त्याच्यात भगवान शंकर त्या कीर्तिमुखाच्या युद्ध नैपुण्यावर इतके खुश झाले की त्यांनी त्या कीर्तिमुखाला वर दिला, तुला काय पाहिजे ते माग, मी द्यायला तयार. म्हणजे त्याला पराजित केलं, हरवलं, आणि त्याला सांगितलं, बोल, तुझ्या युद्धावर खुश आहे मी, काय पाहिजे ते माग. त्याने काय मागावं? त्याने मागितलं, मला देवा तुमच्याकडून काही नको, एकच पाहिजे, तुमच्याकडे आलेला भक्त आधी माझ्या पाया पडावा, मग तुमच्याकडे यावं, एवढीच माझी इच्छा. शंकराला भगवान शंकर आशुतोष तथास्तु, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव भगवान शंकर. आशु म्हणजे लवकर, तोष म्हणजे संतुष्ट. लवकर संतुष्ट होणारे भगवान कोण असेल तर भगवान शंकर. तर त्याने तथास्तु म्हणल्यावर त्याने विचारलं, तुला हा वर दिला मी, पण कशा करता तुझ्या मनात अशी इच्छा आहे की माझ्या भक्ताने आधी तुझ्या पाया पडावं मग माझ्या? तो म्हणाला, मला हौस नाही पाया पडून घ्यायची. मी एवढ्या करता तुम्हाला म्हणालो की तुमचा भक्त जेव्हा माझ्याकडे पाया पडायला खाली वाकेल आणि त्या उंबरठ्यावर स्वतःचं मस्तक ठेवेल, त्यावेळेला त्याच्या कानात मी तुमचं महात्म्य गाईन, आणि मग ते महात्म्य ऐकून तो तुमच्या दर्शनाला आला तर मुक्त होईल, म्हणून मला उंबरठ्यात जागा. तर ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी चिंतन करताना सांगितलं, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. भगवान शंकराच्या उंबरठ्याला कीर्तिमुख म्हणून राक्षस आहे, तुकोबारायांच्या उंबरठ्याला कीर्तिमुख म्हणून प्रत्यक्ष नारायण बसला. विठ्ठला दुसऱ्याच्या कर्तृत्वायनाची अपेक्षा नाही. ज्ञानोबारायांनी अनुभवामृताच्या पहिल्या श्लोकामध्ये केलेलं चिंतन वाचा आपण सद्गुरूंचं. यदक्षरमनाख्येयम आनंद मज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतमाश्रय इति ख्यातम निवृत्ती इति ख्यातम. ख्यातकीर्त प्रसिद्ध कुणाला म्हणतात? वर्तमानपत्रात बातमी येते तो प्रसिद्ध नाही, ज्याचे गोडवे वेर जातात तो प्रसिद्ध आहे ज्ञानोबारायांच्या दृष्टीने. आणि या दृष्टीनं तुकोबाराय म्हणतात, निरंजनामध्ये आम्ही घर बांधलं, गरज काय आहे तुम्हाला? संरक्षणाची अपेक्षा नाही तर, म्हणून मी उत्तर फक्त आपल्याला देतो की हे घर त्यांच्या करता त्यांनी बांधलेलं, त्यांना संरक्षण मिळावं म्हणून त्यांनी घर बांधलेलं नाही. मग हे निरंजन अवस्थेमध्ये त्यांनी जे घर बांधलं, त्या अवस्थेत जाऊन घर बांधण्याची आणि नवीन प्रपंच सुरू करण्याची त्यांना जी उत्सुकता निर्माण झाली, ती त्यांच्या करता नाही, आपलं जीवन समृद्ध व्हावं म्हणून. म्हणून जोग महाराज जर निरंजन अवस्थेमध्ये आहेत तर त्यांना वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्याची का प्रेरणा मिळावी? त्यांच्या करता नाही,
आपलं जीवन समृद्ध व्हावं या तळमळीपोटी त्यांनी घर बांधलं. ही संस्था निर्माण झाली ही त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वाचा आलेख समाजासमोर मांडावा म्हणून नाही. तुमचं आमचं दुःख त्यांना बघवत नाही एवढंच आहे. ऐसी कळवळ्याची जाती लाभावीण प्रीती करणारे हे महात्मे त्यांना बघवत नाही. महाराज आपलं दुःख त्यांना बघवत नाही. पायी काटाने घटे ते व्यथा जीवी उमटे तैसे पोळे संकटे पुढिलाचे संकटे पोळे. सुभाषितकार चिंतन करतात सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदंती कवयः तद अलीकम अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. सज्जनस्य हृदयम नवनीतम, सज्जनांचं हृदय हे लोण्याप्रमाणे मऊ असतं. यद वदंती कवयः, असं जर कुणी कवी म्हणत असतील, संत म्हणत असतील, मृदुसबाह्य नवनीत म्हणतात ना, असं जर कुणी म्हणत असेल तर ते खोटं आहे. तद अलीकम, ते खोटं आहे. अलीक म्हणजे खोटं. तद अलीकम, का बाबा का खोटं म्हणता आमच्या संतांना तुम्ही? सज्जनांचं हृदय लोण्याप्रमाणे नसतं. कशावरून तुम्ही म्हणता? त्यांनी कारण सांगताना सांगितलं अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीत. सज्जन आणि लोणी यांच्यातलं मुख्य फरक असा आहे की लोणी फक्त स्वतःला आच लागली तरच वितळतं, सज्जन मात्र दुसऱ्याला त्रास झाला तरी वितळतात, म्हणून त्यांचं मुख्य लक्षात घ्या. आणि जोग महाराज या वर्गात आहेत. तुकाराम महाराजांना घराची गरज नाहीये, पण हा प्रपंच त्यांनी का उभा केला? तुमच्या आमच्या कल्याणाकरता हे 4000 अभंग, दुसरं काही नाही. हे घर बांधलं तुकोबारांनी म्हणजे काय केलं? हा गाथा तुमच्या माझ्याकरता आपल्या हातामध्ये दिला. तसं जोग महाराजांनी सुद्धा तुमच्या माझ्या कल्याणाकरता म्हणून ही वारकरी शिक्षण संस्था निर्माण केली. काय प्रेरणा असतील त्या, काय वाटलं असेल त्यांना? तो जोग महाराजांना काय आनंदानं कीर्तन करत आपलं फिरावं, समाजाला येईल तसा उपदेश करत राहावा, आपला जपजाप्य आपण करावं, ज्ञानोबारायांची तुकोबारायांची अंतःकरणापासून प्रामाणिक उपासना करावी, याच्यात आनंद नव्हता का? आपण बरं, आपले घरदार बरं, आपला परमार्थ बरा, असं जर जोग महाराजांनी केलं असतं तर एक लक्षात घ्या, आज आपल्या महाराष्ट्राची जी सुस्थिती आहे ती तशी राहिली नसती. आणि आजचा आपला महाराष्ट्र तुलनेनं जर जोग महाराजांनी स्थापन केलं नसतं हे सगळं, तर आजचा आपला महाराष्ट्र तुलनेनं बिहारच्या पुढे तरी नक्की गेला असता. मला भारतातल्या कोणत्याही प्रांताला नावं नाही ठेवायचे, पण मला महाराष्ट्राचं जे स्थैर्य आहे, महाराष्ट्राच्या विचारामध्ये जी शांती आली आहे, महाराष्ट्राच्या विचारामध्ये, महाराष्ट्राच्या कृतीमध्ये आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या चित्तामध्ये जी शांती उत्पन्न झालेली आहे ना, ती शांती आहे निर्माण झाली ती ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या वाङ्मयानेच. पण त्या वाङ्मयाकडे बघण्याची विचाराची शैली जोग महाराजांनी आपल्याला. वारकरी शिक्षण संस्था ही एक संस्था नाही आहे की जिथे 4 लोक एकत्र येतात, काहीतरी विचार करतात आणि काहीतरी समाज प्रबोधन करतात. एवढ्या मर्यादित अर्थाने ही संस्था नाही आहे. संस्थेचा विचार आपण गीतेमध्ये बघा, गीतेत आचार्यांचं भाष्य बघा. मला आता ते सगळं सांगायला वेळ नाही आहे, वेळ माझी उलटून गेली आहे. पण संस्था या शब्दाचा अर्थ गीता भाष्यात आपण बघा, आणि मला ते सगळं भाष्य या संस्थेकरता जसंच्या तसं लावावं वाटतं. 4 लोकांनी एकत्र यावं, काहीतरी अभ्यासक्रम ठेवावा, लोकांच्या मुलांच्या परीक्षा घ्याव्यात आणि त्यांना कीर्तनकार म्हणून मान्यता द्यावी, एवढ्या मर्यादित अर्थाने नाही आहे. वारकरी शिक्षण संस्थेने जोग महाराजांनी विद्यार्थी घडवले म्हणजे नेमकं काय केलं? विद्यार्थी घडवले म्हणजे एखादा कुंभार जसा मडकं घडवतो तसं वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले यांनी काही विद्यार्थी घडवले, वैदेवांनी काही विद्यार्थी घडवले, सगळ्यांनी असं मिळून थोडे, असं काही झालंय का? विद्यार्थी घडवला म्हणजे काय केलं? वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थी घडवते याचा अर्थ वेगळं काही करत नाही. माझ्या दृष्टीने मी सांगतो, संस्थेचं सर्वात मोठं योगदान जर कशात असेल तर संस्थेने आपल्याला चांगला विचार कसा करावा हे शिकवलं. हे लक्षात घ्या. आपल्याला अभंगपाठ करून घेतले हे महत्वाचं नाही आहे. आपल्याला पंचदशी विचारसागर वृत्तीप्रवाहकर ज्ञानेश्वरी गाथा यांचे पाठ दिले हे फारसं महत्वाचं नाही आहे. आपल्याकडून परीक्षा घेतल्या हे फारसं महत्वाचं नाही आहे. आपल्याला चाली शिकवल्या हे तेवढं महत्वाचं नाही आहे. हे सगळ्यातून आपल्याला विचार करण्याची एक प्रेरणा दिली, विचार करण्याची आपल्या बुद्धीला शिस्त लावली. हे वारकरी शिक्षण संस्थेचं महाराष्ट्राला प्राप्त झालेलं सर्वात मोठं योगदान. कारण माणसं खूप आहेत हो, विचार करणारे नाही. सगळ्यात मोठं दुःख त्या काळामध्ये जोग महाराजांना काय जाणवलं? समाजामध्ये फिरताना समाजाचं दुःख जोग महाराजांना कळालं नसेल? कोणी एखादी स्त्री रडत आली नसेल, माझे पती गेले हो, आता मी काय करू म्हणत? कोणी एखादा पुरुष आला नसेल की महाराज माझा धंदा बुडाला हो, मी कसं जगू म्हणत? काही आले नसतील कोणी शेतकरी की शेतात यंदा पीक उत्पन्न झालं नाही हो, आम्ही कसं जगावं महाराज म्हणून आला नसेल कोणी शेतकरी?
अरे जोग महाराजांकडे अनंत स्तरावरून अनंत माणसं येत राहिली आपापल्या शंका कुशंका. त्यांचं चरित्र आपण वाचतो, आपल्या पाठातलं त्यांचं चरित्र. जसा ज्ञानेश्वरीचा पाठ आपण रोज नियमित ओव्या वाचत जातो, 100, 200, 300, 500, 1000, त्या पद्धतीनं जोग महाराजांच्या चरित्रातलं सुद्धा रोज एक पान झाल्याशिवाय आपला नित्यनेम संपवू नये असं चरित्र आहे महाराज. रोज एक पान वाचलं पाहिजे, रोज एक. ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचून झाल्या, जोग महाराजांच्या चरित्रातलं एक पान वाचायचं नित्यनियम असला पाहिजे असं ते चरित्र. किती वेगवेगळ्या स्तरावरून विचार घेऊन, वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या मनोभूमिकेवरून निर्माण झालेल्या समस्या घेऊन लोक जोग महाराजांकडे येत राहिले. समस्यांची परिपूर्ती करणं हा संतांचा स्वभाव असतो, परंतु ती समस्या तत्कालीन संपवली याच्यावर संतांचं समाधान नसतं. संत नेहमी समस्यांचं कायमचं निराकरण कसं होईल याचं उत्तर शोधत असतात. तात्पुरत्या समस्येचं तात्पुरतं निराकरण झालं याला फार महत्व नाहीये. लयरूप निवृत्तीला तसे वेदांत मानत नाही, आपण आत्यंतिक निवृत्तीला मानणारी मंडळी. समस्या कायमची संपली पाहिजे, समस्या कायमची निराकृत झाली पाहिजे, याच्याकरता जोग महाराजांनी विचार केला काय केलं पाहिजे. आज या माणसाचा धंदा बुडाला, त्याला समजावून सांगायचं बाबा असं चालतच असतं, संसारच आहे, चढ उतार होतच असतात, उद्या कदाचित तुझं प्रारब्ध बदलेल. त्यांच्या शब्दानं बदललंही असेल त्याचं, जरी प्रारब्धात नसलं तरी जोग महाराजांच्या शब्दाने त्याचं प्रारब्ध बदललंही असतं, तो प्रश्न नव्हता. पण तेवढ्याच पुरतं झालं ना. 1,00,000 माणसांपैकी एकाची समजूत घातली, पण लाखांची समजूत घालण्याकरता काय केलं पाहिजे. आणि तेव्हा जोग महाराजांच्या मनामध्ये हा विचार आला असेल की मानवी जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या कोणत्याही समस्येचं उत्तर फक्त आणि फक्त संत वाङ्मय एवढंच आहे. ज्ञानेश्वरी गाथा याच्या पलीकडे उत्तर नाही समस्येचं मानवी जीवनात. मग ज्ञानेश्वरी गाथा वाचून कळत नाही ना, मग ज्ञानेश्वरी गाथा समजावून देणारा वर्ग या समाजामध्ये उत्पन्न झाला पाहिजे, निर्माण झाला पाहिजे, ज्यांनी समाजामध्ये अंतरंगात गेलं पाहिजे, ज्यांनी कीर्तन नावाचं माध्यम घेऊन समाजाच्या मनात पोचलं पाहिजे. आपण साधना करतो, आपल्या वारकरी संप्रदायाचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे महाराज. आपल्याला संतांनी कीर्तन नावाचं साधन, समाजाच्या सगळ्यात आत जाणारं साधन जर कोणतं असेल तर कीर्तन नावाचं साधन. एवढ्या अंतरंगात समाजाच्या आतापर्यंत कोणतंही साधन कोणत्याही संप्रदायाचं पंथाचं गेलं नाही जे वारकऱ्यांनी अंतरंगापर्यंत नेलं. कीर्तन आपला श्रोता असा समोर असतो, लांब श्रोते आपण व्यासपीठावर असं नसतं, आपण उभे असतो, श्रोता आपल्या अत्यंत जवळ असतो. श्रोत्यांच्या इतक्या जवळ नेणारं साधन, मानवी जीवनाच्या इतक्या जवळ नेणारं साधन, मानवी अंतरंगाच्या, मानवी दुःखाच्या इतक्या जवळ नेणारं साधन कीर्तन. जोग महाराजांनी विचार केला असेल, संत वाङ्मयाचं योग्य परिशीलन करून कीर्तनाच्या माध्यमातून समाजाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या सर्व समस्यांचं निराकरण करणारा एक वर्ग निर्माण झाला पाहिजे. आणि तो वर्ग निर्माण करण्याकरता काय करावं लागेल, काय करावं लागेल. वारकरी शिक्षण संस्था कीर्तन शिकवत नाही. ऐका, वारकरी शिक्षण संस्था कीर्तन शिकवत नाही. अनेक लोकांचा हा भ्रम आहे. वारकरी शिक्षण संस्थेत गेलं की कीर्तन करता येतं, नाही. वारकरी शिक्षण संस्था कीर्तन शिकवत नाही. वारकरी शिक्षण संस्था कीर्तन करण्याचा अभ्यास करायला शिकवते. वारकरी शिक्षण संस्था कीर्तनाच्या अभ्यासातून प्रपंचामध्ये निर्माण झालेल्या समस्यांचं निराकरण करायला शिकवते. आणि म्हणून जोग महाराजांनी सर्व समस्यांचं एक उत्तर शोधलं, वारकरी शिक्षण संस्था. सर्व समस्यांचं उत्तर. आपल्याकडे म्हणतात ना, भाकरी का करपली, पानं का सडली आणि घोडं का आडलं, तिन्ही प्रश्नाचं उत्तर एक, फिरवलं नाही म्हणून. भाकरी का करपली, फिरवली नाही म्हणून. पानं का सडली, फिरवली नाही म्हणून. आणि घोडं का आडलं, फिरवलं नाही म्हणून. घोड्याला फिरवून आणावं लागतं, नाही तर त्याचे सांधे आखडून जातात, कारण त्याला बसायची व्यवस्था नाही. घोडं बसलं की संपलं. घोड्याला उभ्यानं काय त्याचं चारा खाणं सगळं, घोडं झोपतं ते उभ्या उभ्या झोपतं. आपण कसं कीर्तनात बसल्या बसल्या झोपतो की नाही, तसं कीर्तनामध्ये तसं त्या घोड्याला देवाने उभ्या उभ्या झोपायची व्यवस्था करून. म्हणून तिन्ही समस्यांवरचं उत्तर एक आहे. तसं सकल मानवी जीवनाचा विचार करून मानवाच्या जीवनामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांचं उत्तर जर काही असेल तर ते उत्तर जोग महाराजांनी शोधून काढलं. त्या उत्तराचं नाव आहे वारकरी शिक्षण संस्था. हे त्या उत्तराचं नाव. आणि म्हणून विचाराला प्रेरणा देणारी, विचार करायला शिकवणारी ही संस्था, ही आपली संस्था आहे.
या संस्थेबद्दल आपल्या आत्मत्व भावना निगडीत आहेत याची मला जाणीव आहे. अधिक वेळ न घेता फक्त माझ्या परंपरेचा या संस्थेशी असणारा ऋणानुबंध फार वेगळ्या स्तरावरचा, वेगळ्या पातळीवरचा आहे आणि म्हणून आजच्या दिवसाची ही सेवा माझ्या पूर्व ऋणानुबंधाने आणि काय जे काही पुण्य केलंय ते जोग महाराजांच्या चरणी समर्पित करण्याकरता म्हणून ही सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. तेवढी करणं हे माझं भाग्य आहे म्हणा, माझं कर्तव्य आहे म्हणा, ते मी करतो. कारण ही सेवा माझी नाही आहे, माझ्या परंपरेची ही सेवा. कारण माझ्या समोर बसलेली जी मंडळी आहे त्या मंडळींना याची जाणीव आहे की पूर्वी असा अलिखित नियम होता, अलिखित म्हणतो, लिखित नाही, अलिखित नियम होता की 4 वर्ष संस्थेची पूर्ण करायची आणि नंतर महाराजांच्या ज्ञानेश्वरी करता पंढरपूरला चातुर्मासामध्ये काही वर्ष राहायचं आणि मग कीर्तन करण्याकरता बाहेर जायचं. आज आदरणीय श्रद्धेय संदीपान महाराज समोर आहेत, आदरणीय श्रद्धेय रामराजू महाराज भोग, हे प्रकाश महाराज आहेत श्रद्धेय, ही सगळीच मंडळी आपल्याला हे माहिती आहे 4 वर्ष संस्थेत आणि नंतर मग पंढरपूरला यायचं. म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो महाराज की आमचा पंढरपूरचा मठ म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेची पंढरपुरातली शाखा आहे, असं आम्ही अभिमानानं सांगतो. हा महाल असेल, आमची झोपडी असेल, आळंदीची संस्था महाल असेल, आमची झोपडी असेल लहान, पण या झोपडी तर माझ्या काय, या झोपडीमध्ये सुख कमी नाही महाराज. पडायला आली असेल आमची झोपडी पण त्याच्यात सुख कमी नाही. तर आम्ही असं समजतो. महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाकडे प्रवृत्त झाले आणि त्या काळामध्ये महाराजाने मामांच्या बरोबरीनं हा सगळा महाराष्ट्र ज्ञानेश्वरी गाथ्याने ढवळून काढला. त्याचं जर खरं कारण काही असेल तर जोग महाराज हे त्याचं कारण. आपल्याला कल्पना नसेल किंवा असेलही, मी मागे बोललोही होतो आपण, माझे पणजोबा महिपती महाराज ज्यांच्या नावानं पंढरपूरचा आमचा मठ आहे, त्या आमंत्रणावरून जोग महाराज घरी आले होते आमच्या मठात. तेव्हा महाराज लहान होते, ते तिथं चौथीत वगैरे होते. त्यावेळेला महाराज तिथं फिरत होते. तर जोग महाराजांनी महाराजांकडे बोट करून महिपती महाराजांना विचारलं, हा कोण आहे? महिपती महाराजांनी सांगितलं, माझ्या बंधूंचा मुलगा आहे रामचंद्र महाराजांचा, ते वारलेत आणि त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर. काय शिकतो हा? महिपती महाराजांनी जोग महाराजांना सांगितलं, म्हणून महाराज याची आईची इच्छा आहे की यांनी शिकून वकील व्हावं, शिकून वकील व्हावं, याची आईची इच्छा आहे, त्यामुळे आम्ही तसं शिक्षण सुरू केलं. जोग महाराजांनी महाराजांना जवळ बोलवलं, इकडे बाळा जवळ. महाराज लहान होते, इकडे जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्यांच्या गालावरून हात फिरवला आणि त्यांना सांगितलं महाराजांना, बघ तुझ्या आईची इच्छा खरी आहे की तू मोठं व्हावं, वकील व्हावं, पण मी तुला खरं सांगू का, अरे आपलं घराणं संत वाङ्मयाच्या उपासने करताय, आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा, आपण गाथ्याचा अभ्यास करावा, वकील होऊन काय करायचंय, तू तुझ्या आईला सांग. म्हणून जोग महाराजांनी सांगितलं की मला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून ज्ञानेश्वरीचं चिंतन करणारा, गाथ्याचं चिंतन करणारा चिंतक हो, असं जोग महाराजांनी सांगितलं. सांग तुझ्या आईला. त्या संतांच्या मुखातून निघालेल्या शब्दाचा परिणाम काय होतो? तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. महाराजांच्या कानावर जोग महाराजांचे शब्द पडले आणि महाराजांनी आईला सांगून टाकलं, मला वकील नाही व्हायचं, मग ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा का? जोग महाराजांनी सांगितलं. मला गाथ्याचा अभ्यास करायचा, कशा करता? जोग महाराजांनी सांगितलं. आणि महाराज ज्ञानेश्वरी गाथ्याच्या अभ्यासाला लागले. नंतरचा इतिहास आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. महाराज काय होते, कसे होते, त्यांनी कशी ज्ञानेश्वरी सांगितली, सगळं ज्ञात आहे. पण जर त्या काळामध्ये जोग महाराज आमच्या घरी आले नसते तर आज आमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी जिवंत राहिली नसती. महाराज आज आमच्या घरामध्ये गाथा जिवंत राहिला नसता. आज आमच्या घरामध्ये ते सगळं आहे. याला मूळ कारण जर कोण असेल तर ते जोग महाराज. जर मी तर नेहमी गमतीनं हे सांगतो, जर जोग महाराजांनी त्या काळामध्ये महाराजांना असं काही केलं नसतं, सांगितलं नसतं आणि महाराज जर खरंच वकील झाले असते तर आज आम्ही सुद्धा कुठल्या तरी कोर्टामध्ये काळ्याचं पांढरं, पांढऱ्याचं काळं करत जगत राहिलो असतो. आज आम्हाला सुद्धा कीर्तन, महाराज क्षमा करा, आज आम्हाला कीर्तन करण्याची जी बुद्धी होते ना, आम्हाला कीर्तन करावं असं वाटतं. याच्या सगळ्या प्रेरणा जर कुठे असतील तर त्या जोग महाराजांच्या शब्दात आहेत. म्हणून त्यांच्या कृपेवर आज आम्ही जगतो आहोत, त्यांच्या कृपेवर आज आम्ही उभे आहोत. त्यांच्या चरणी लीन झालं पाहिजे, त्यांच्या चरणी जीवन समर्पित केलं तरी कमी आहे. काय द्यावे ते असे भावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. अरे जोग महाराजांना किती द्यावं, काय द्यावं? त्यांनी केवळ माझ्यावर नाही, सबंध महाराष्ट्रावर असे उपकार केलेत की आपण सर्व महाराष्ट्राने आपल्या कातड्याचे जोडे करून जरी जोग महाराजांना घातले तरी ते कमी पडणार आहे. महाराज इतके उपकार जोग महाराजांनी तुमच्या माझ्यावर करून ठेवले, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. मी हे घर जोग महाराजांनी बांधलंय, त्यामुळे मी काही संस्थेला देऊ शकणारा माणूस नाही. संस्थेला मी काय देणार?
माझं आयुष्य जरी दिलं तरी संस्थेच्या मानाने ते फार तुटकून जाईल. संस्थेने इतके उपकार केलेत की त्याच्याकरता मी जन्मजन्मी माझं जीवन देत राहिलो तरी ते कमी पडणार. मी काही देऊ शकत नाही. मी फाटका माणूस आहे, फाटका. माझ्या खिशात सकाळी 100 रुपये सुद्धा नव्हते मला. तुम्ही म्हणाला दुसऱ्यांकडून उसने घेऊन द्या म्हणून माझं भागलं. मी काही नाही, मी काही देऊ शकत नाही. पण एक आहे, मी जरी काही देऊ शकत नसलो तरी आता 100 वर्ष झालेत ना, मी देऊ काही शकणार नाही. शून्य शब्दाला काय किंमत आहे? मी 0 रुपये देतो म्हणजे काय, काही देऊ शकत नाही. पण एक आहे, मी काही जरी देऊ शकलो नाही तरी या 100 वर्षाच्या पुढे लागणारा प्रत्येक शून्य मी देण्याची तयारी मी दाखवतो. एवढं देऊ शकतो मी. काय 100चे 1000 व्हावेत, 1000चे 10,000 व्हावेत, एवढीच इच्छा मी प्रदर्शित करू शकतो. दुसरं काय करू शकणार? 100वरचे सगळे शून्य माझे, आकडा फक्त माझा नाही. काय देणार आपण सांगा ना? काय देणार? काही नाही, काही देऊ शकत नाही आपण संस्थेला. काय आणि किती द्यावं? संस्थेबद्दल आपण कितीही बोलत राहिलो तरी ते कमी आहे. संस्थेचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. संस्था आपल्यावर, म्हणून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तेच महाराज जसं बोलतात, जे घर महाराजांनी बांधल्याचा परिणाम महाराजांना प्राप्त झाला तेच जोग महाराजांनी बांधलेल्या वारकरी शिक्षण संस्था रूपी घराचा परिणाम तुमच्या आमच्या जीवनावर व्हावा. काय व्हावं? निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. हा परिणाम आमच्यावर व्हावा. पण जोग महाराजांनी जर ते बांधलेलं आहे तर तेही घर निरंतर राहील असा विश्वास आपण या वेळेला प्रकट करू. निरंजनी आम्ही बांधलेले घर निराकार निरंतर राहिलोसे, अशी ही वारकरी शिक्षण संस्था निरंतर तुमच्या माझ्या जीवनाला दिशा देत दीपस्तंभाप्रमाणे या संसार सागरामध्ये उभी आहे. ती तशीच राहावी आणि वारकरी शिक्षण संस्थेतून जोग महाराजांची आणि या 4ही संतांची कृपादृष्टी तुमच्या माझ्यावर पडत राहावी एवढीच प्रार्थना करतो. झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर विठाला जय जय विठाला.